आज स्वर्गीय विनायकरावजी पाटील अण्णा यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त तुमच्या समोर व्यक्त होत असताना मला मनापासून आनंद होतोय। त्या निमित्ताने इथं आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब, माझे मार्गदर्शक मित्र नितीनजी तकीक साहेब, अण्णांच्या कुटुंबावरती प्रेम करणारे आपण सर्वच राजकीय, सामाजिक, साहित्यिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित बंधू आणि बहिणींनो, जगणं म्हणजे सर्व नाती जपणं, विश्वासास पात्र राहणं, आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शक्य तितका आदर करणं म्हणजे जीवन होय। आणि या सुसंस्कृत जीवनाचा अंगीकार करायचा असेल तर सकस माणसाची आणि सकस साहित्याची संगत असणं नितांत गरजेचं आहे। मग सकस साहित्याची संगत आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये मिळत असते, परंतु सकस माणसाची संगत मिळावी म्हणून माणसाला असे स्मृतिदिन साजरे करावे लागतात। कारण वारंवार आपण ज्या वेळेला एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर वर्तमानातल्या एखाद्या व्यक्तीला आपण समोर ठेवून एखादं उदाहरण दिलं तर त्याचे 10 दोष आपल्याला दिसतात। म्हणूनच वर्तमान आदर्श होऊ शकत नाही, म्हणून माणसाला इतिहासाचे दाखले द्यावे लागतात। म्हणजे माणसाला आपला चांगुलपणा सिद्ध करण्यासाठी, आपलं समाजातील योगदान स्मरणात येण्यासाठी त्या व्यक्तीला आधी इथून जावं लागतं, ह्या जगातूनच जावं लागतं, तेव्हा ते लोक म्हणतात की मोठा होता। म्हणजे दुर्दैवानं मी जर आता परतीच्या प्रवासात जर मी गेलो तर तुम्ही सगळे म्हणणार की असा वक्ता महाराष्ट्रात नव्हता। बघा तुम्ही उद्या सगळे म्हणणार अरे जयवंत आवटेवानी या महाराष्ट्रात वक्ता नव्हता, पण जिवंत राहिलो तर म्हणणार नाही हो, हे काय बाबा महाराज सातारा करगत काय नाही याला जमत। म्हणजे जिवंतपणे माणसाला माणसाचं मोठेपण कधीही लक्षात येत नाही, जिवंत असेपर्यंत त्या माणसाचं मोल असं कळत नाही। पण आज माझं भाग्य आहे या 20 वर्षातलं की अण्णांच्या जिवंतपणी सुद्धा त्यांचं महत्व या परिसराला कळालं, त्यांच्या जगण्या वागण्याची प्रेरणा सामान्य माणसाला कळाली। म्हणून अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन 72च्या दुष्काळामध्ये गावातील सामान्य माणसांना, आया बहिणींना वाटलं की जर अण्णांना जर जलाभिषेक केला तर पाऊस पडेल। ह्या भोळ्या आशेवरती नदीवरती जाऊन पाणी आणलं, त्यांनाही माहीत नसताना या उंबऱ्यावरती त्यांना आंघोळ घातली। मला वाटतं अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन हा विषय अत्यंत मोलाचा आहे। कारण कुणावर तरी विश्वास ठेवणं, कुणावर तरी आधार मानून समाजापुढे जाणं ही जगाची पहिली रीत असते। आणि मला वाटतं त्यावेळेला त्या दिवशी पाऊस पडला, कदाचित नीतीलाही असं वाटलं असेल की बाबा अण्णांनी ह्या समाजासाठी 60 एकर जमीन कसत असताना 600 कुटुंबांना रोजच्या 2 वेळची भाकरीची सोय केली होती। त्यांच्या कष्टाच्या घामाचा तो पाऊस होता, तो निसर्गाचा पाऊस नव्हता। की तसं वाटणं महत्वाचं आहे। कारण आज इथं आम्ही आलेलो आहे, आपण सगळे बोलतोय, एखादी गोष्ट अत्यंत तीव्रतेनं मानली तर स्वभावामध्ये माणसाच्या एखाद्या गोष्टीमध्ये ती सहज मिळत असते। म्हणूनच हिंदी चित्रपटामध्ये एक हिंदी डायलॉग आहे की अगर एखादी चीज अपन हम दिलो जान से चाहे तो सारी कायनात उससे मिलाने में लग जाती है। अण्णांनी त्या पद्धतीनं प्रपंच केला, अण्णांनी त्या पद्धतीनं समाजामधल्या लोकांना, सामान्य माणसाला उभं करण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचा आदर्श घेऊन त्यांचं कुटुंब एक संघ राहिलं, ही सगळ्यात मोठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट।
कारण मोठ्याचं मोठेपण टिकवणं एवढं सोपं नाही. आज मी जे उदाहरणं देणार आहेत ते कदाचित आता शूटिंग होतंय, पण सगळी मला माफ करतील. पेले म्हणून जगातला 1 नंबरचा फुटबॉलपटू होता. त्याच्या मुलानं स्वतःच्या बापाचं नाव लावायचं बंद करून टाकलं, कारण त्याला कुठं हॉटेलमध्ये जाता येईना, बारमध्ये जाता येईना, नाचता येईना, मुक्तपणानं जीवन जगता येईना, का तर पेलेचा मुलगा आहे म्हणून. डॉन ब्रॅडमन नावाचा एक जगातला सर्वोत्तम फलंदाज होऊन गेला, 99.94 सरासरी, म्हणजे सचिन तेंडुलकरची 60च्या दरम्यान आहे, तरी आपण त्याला महान म्हणतो. तर ते आहेच, सचिन तेंडुलकर महानच आहेत. पण 99 सरासरी म्हणजे ज्यांना क्रिकेट माहिती नाही त्यांना कॅल्क्युलेशनमध्ये सांगायचं म्हटलं तर ज्यांना आपण एक आदर्श क्रिकेटपटू मानतो त्यांची 60ची सरासरी आहे आणि ब्रॅडमनची 99.96 आहे. त्याच्या मुलानंही बापाचं नाव लावायचं बंद केलं, कारण त्या व्यक्तीचं सुद्धा मोठेपण घेऊन समाजामध्ये वावरत असताना अवघड जायला लागलं. महात्मा गांधीजींच्या मुलांना त्यांचं मोठेपण पेलवता आलं नाही, मुलं व्यसनाच्या आहारी गेली. लोकमान्य टिळकांच्या मुलांना त्या दबावाखाली तो दबाव पेलता आला नाही. म्हणजे मोठ्याचं मोठेपण पेलणं हे मोठे असण्यापेक्षा मोठं काम आहे आणि तेच ह्या कुटुंबानं केलेलं आहे, म्हणून हे सगळ्यात मोठं कौतुक. कारण हे सगळं साम्राज्य जर हे निष्क्रिय निघाली, पुढली पिढी निष्क्रिय निघाली तर ते क्षणात संपायला वेळ लागत नाही. आणि ज्या वेळेला आर्थिक सबळत असते, आर्थिक गणित चांगल्या पद्धतीनं जमत जातात, त्यावेळेला पुढल्या माणसाला सारासार विवेक बुद्धी नष्ट होते. परंतु त्या संस्कारातून पिढी घडत असते, त्या संस्कारातून माणसं पुढे जात असतात आणि निश्चितपणानं अण्णांची पिढी तशा पद्धतीनं पुढे निघालेली आहे. कारण एखादा व्यक्ती, एखादा वक्ता 20-200 किलोमीटरवरून घरी येतो, त्यावेळेला घरातली मुलं सुद्धा त्या व्यक्तीच्या समोर जायला घाबरतात, त्या व्यक्तीसंग 2 शब्द बोलायला घाबरतात. पण ह्या घरातली एक मुलगी सरळ येऊन समोर बसते, पायावर पाय टाकून बसते आणि आपण काय करत आहोत आणि तुम्ही काय करत आहात हे विचारते. हे अण्णांचे पुण्य आहे, नाही तर काय आहे सांगा. की एखादी मुलगी लॉला असते आणि ते पुढल्या एका अनोळखी व्यक्तीला जो 200 किलोमीटर आलेला आहे, आजचा वक्ता आहे, त्याच्याशी सहज सुंदर संवाद साधू शकते. यावरूनच या कुटुंबाची गोष्ट हे सगळ्यात म्हणजे मी खोदून त्यांच्या नातवांना विचारलं की ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं काय आहे. तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही शेती आणि शेतीशी पूरक असलेले सगळे आमचे व्यवहार आहेत. म्हणजे कृषी तंत्रज्ञानाचा, कृषीचा आधार घेऊन अप्रत्यक्षरित्या शेतकरी ही एक नाही मग ते मी इथं आल्यापासून आणि तिथं बसेपर्यंत बऱ्यापैकी 1 तास 1.5 तासाचा वेळ गेला. परंतु मला एकही असा निखळ श्रोता फक्त भेटला नाही. कोण कीर्तनकार आहे, कोण प्रवचनकार आहे, कोण काय. आता स्वागत प्रास्ताविक तर इतकं सहज केलं, अशानं काय म्हणजे चांगलं त्यांचं कौतुक म्हणून सांगतोय. अशानं अवघड काय होतं. आता आपल्यात मुलगी बघायला येतात का नाही मुलगीला आपल्या, मग मुलगीला बघायला आपण काय करतो की आपल्यात कप नसतील तर शेजाऱ्याकडून आणतो, आपल्यात जर चटई नसेल तर शेजाऱ्याकडून आणतो आणि एखाद्या चित्रपटागत आपलं घर सजवतो का नाही, म्हणजे एकदम छान छान छान. पण एक गोष्ट काय करतो, आपल्यापेक्षा देखणी मुलगी जर शेजाऱ्याची असेल तर तिला तेवढं फिरकू देत नाही, का तर आपली सोडून तिला कोण पसंत करू नये म्हणून. येस, तसं वक्ता चांगला आहे म्हणायचं आणि त्याच्यापेक्षा बेस्ट माणसं पुढे उभा करायचे, हे काय मला पटलं नाही. जो तो मला असा दबावच टाकत होता. मी असं आणून असा हे करत होता. मला एक जण म्हणला तुझी पुस्तकं किती आहेत, म्हणलं माझं एक आहे. पुढचं म्हणतोय माझ्या 9 आहे ती पुस्तक. काय बोंबलायच. एक म्हणला कार्यक्रम किती झालं, म्हटलं 2000. माझं 4000 झालं. काय करायचं काय एका. मग एक सामान्य एखादा श्रोता असेल तर मला त्याचा सत्कार करू दे.
काहीच नाही. नाही, खरंच अतिशय चांगली कौतुकाची गोष्ट आहे की ही लोक विचारानं प्रगल्भ असलेली लोक सुद्धा साहेब तुमच्याशी निगडीत आहेत. कारण विचाराच्या आधारावर जी माणसं असतात, कुटुंबस्थल जी लोक असतात, तीच लोक एकत्र येत असतात. मी मागं बऱ्याच वेळेला म्हणलं, आता इथं बसल्यानंतर एकही माणूस म्हणजे जे जे कोण म्हणले मी मोठा आहे, मी कोण आहे, काय आहे, ज्यांनी सांगितलं मी हे पद भूषवतोय ते पद भूषवतोय, यांना कुणालाही वाटत नाही की आम्ही पुढे येऊन बसावं. वेगवेगळ्या स्तरावरती ही खूप मोठी माणसं आहेत, त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा खूप मोठी आहे, पण बसतात का? नाही बसले. यावरूनच अण्णांच्या वरती प्रेम त्यांचं लक्षात येते. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मग गेल्यानंतर गावात बसल्यानंतर आता माझं बऱ्याच वर्षाचं रेडिंग काय आहे की 4 लोक जी पुढारी असतात ते लगेच ओळखतात गावची. कांजा बिंजा घालून जिथल्या तिथं ओके असतात. बघितलं की कळतं बाबा हे गावधनी आहेत. त्या गावात सगळीच अशी बगळ्यागतच अशी पांढरे कापड घालून, कोण शिपाई, कोण सरपंच, कोण काय काय ओळखत नव्हतं. आला म्हणलं आता अंदाज कसा बांधायचा ह्या गावचा प्रमुख कोण आहे. पुन्हा म्हणलं कळतंय. एक 10 मिनिटातच हा विषय निकालात निघतो. कार्यक्रम चालू झाला की स्टेजवर बसतात ते मान्यवर आहेत आणि खाली बसतात ते श्रोते आहेत. ते गावाचं असं स्टेज होतं मोठंच्या मोठं. मी गेलो, जाऊन बसलो, दीप प्रज्वलन करून मागं बघतोय तर असं खाली बसत गादीच होतं व ते बसणं. सगळं गाव स्टेजवर, 2-3 असे कुत्री मांजर बिजर, नाही तर बाहेर पुढं कोणच नाही. मी म्हणलं अहो तुम्ही सगळे वर बसला आणि श्रोता कोण? इथं श्रोता कोण नाही, सगळे नेता आहे म्हटलं. तिथं आब्रू घालवून घ्यायला आलोय आम्ही काय म्हणले आब्रू घालवून घ्यायला आलोय. म्हणलं असं असं चालणार नाही. म्हणलं ह्याला काहीतरी प्रोटोकॉल असतो. गावाचे जे मुख्य सरपंच उपसरपंच आहेत ते पुढे बसतील. त्याचा घास आहे का म्हणले वर बसायचा? पैसा आम्ही वाटला आणि तो बसणार. मग म्हणलं आता काय करायचं, तर त्यातलं एक जाणकार होत वयस्कर. ते म्हणलं पोरा एक आयडिया आहे. म्हणलं काय? म्हणलं तू इकडे तोंड करून कथा सांग म्हणजे त्याचा विषयच मिटतोय. म्हणलं एका मिनिटात म्हणला सगळे श्रोते होते. हे प्रतिष्ठेसाठी असतं, तेच आम्ही 20-20 वर्ष करत आलो. परंतु हिथं अण्णांच्यावरती प्रेम करायला, साहेबांच्यावर आज यांचं ज्यांचे वडील वारले त्यांनी साधं माझं त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा सांगितलं नाही. हे भाव असतात की माझा भाव माझं चुलते पुढे करतायत आणि मी फक्त त्यांना पाठबळ देणार आहे. तेव्हाच एकत्र कुटुंब राहतं, तेव्हाच हे उभा राहतं. त्यांनी सांगितलं नाही की मी काय काय करतो म्हणून. इथं मी येतं तिथं घर संपतं, जिथं आम्ही येतो तिथं असं उभा राहतं. याची शिकवता येत मिळाली आम्हाला की आपण सगळेजण एकत्र राहिलो, एका कुटुंबात राहिलो, कुठलंही संकट एका मिनिटात दूर होत. आज आपला भाऊ संसार राहिला आणि त्याला जर कळालं की शुगर झालं तर आपण म्हणतो काय ते असंच आहे तसंच आहे. पण एकत्र आता आपण काय म्हणतो, जा बाबा चेक कर, औषध कर. का? जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे. एकत्र आहे, एका भिंतीत आहे, एका घरात आहे. आपल्या घरातलं मूल कुठे निघालं तर आपल्या पुतण्याला सुद्धा आपण म्हणतो की हळू जा, गाडी नेऊ नको, हळू चालव. का? एकत्र आहे. त्या समस्याला आपल्याला सामोरं जायचं. आणि म्हणून आपण ज्या वेळेला बाजूला एका घरात आता आपल्याला सहजासहजी हे अपवादात्मक आहे, पण ज्या वेळेला आपण बाजूला असू, ज्या वेळेला आपण एकत्र असू, दुसऱ्या घरात राहत असू, त्यावेळेला आपलेपणानं आपण एकत्र आलो तरच आपल्या जीवनामध्ये आनंद आहे, तरच आपल्या जगण्यामध्ये. आज तुम्ही म्हणणार तू काय बोलाय, तुझं काम आहे, तू बोलून जाणार, तुला काय घेणं देणं. परंतु मला आज सांगायला अभिमान वाटतो की आजही आमचं घर 13 जणांचं कुटुंब आहे आणि 85 वर्षाचे वडील माझ्या घराचे करते. आजही मी इथं येत असताना त्यांना सांगून येतो की कुठं निघालोय आणि परत निघालोय. आता तुम्ही सांगितलं त्या हे अंधश्रद्धा निर्मूलनचे हे साहेब आहेत, ते काम करतात चांगल्या पद्धतीनं. एकत्र कुटुंबात किती किती ऍडजस्टमेंट करावी लागते. त्यांना म्हणलं साहेब मी त्या पद्धतीचे व्याख्यानं देतो, कथा सांगतो. आणि मला मुलगा झाला आणि घरी गेलो, झालंच एक महिनाभर गेलं. वडील मला काय म्हणले की बाळ तुला आपत्ती, मुलगी झाली ती त्यावेळेला, मुलगी झाली आणि मला जरा देवाला काय त्रास असं वाटायचं.
मला जरा असं वाटलं की असं कसं काय वडिलांनी म्हणावं की मला काहीतरी देवाला करायचं. मी म्हणलं अहो मी म्हणतोय अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धा करू नका म्हणून म्हणलं मी सगळीकडे सांगत सुटतोय ते पैसे घरला घेऊन येतो त्या पैशावर तुम्ही. वडिलांनी माझ्याकडे बघितलं म्हणजे वाक्य चांगलं आहे, कुठल्या तर कथेत घाल पण मला सांगू नको. जगा पुढे टाळे घ्यायचे वाक्य बा पुढे सांगायचे नाहीत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जगण्यातला आनंद आहेत की आपण आपल्या बापाचं काय. आजही मला 2ला उठायचं असलं तर मी वडिलांना सांगत नाही की मी गजर लावलाय. घेणार काही देत आहे आमच्या इच्छेवर म्हटलं. आजही नाही 2ला पहाटे उठायचं असलं तर मी वडिलांना सांगतो की मला 2ला उठवा. कारण त्यांना जे आनंद आहे की बाबा मुलाला 2 वाजता उठवायचा आहे आणि त्याला उठवून घालवण्याचा जो आनंद आहे तो आपला आपण उठून येण्यात नाही. म्हणजे आपले आई वडील, आपलं घर, आपला प्रपंच यातून जर आपण पुढे गेलो तर समाजाला जगाला त्याची किंमत असते. आणि ती किंमत तुम्हाला कळावी यासाठी हा अण्णांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. की बाबा त्यांनी आता मला सांगितलं की बाबा एखादा कामगार शेतातला झोपला तरी ते दुपारी म्हणायचे नाहीत की त्याला उठवू दे. म्हणजे मुलं जरी म्हणायला गेली तरी तो झोपलाय म्हणायची जागा झाल्यावर तो काम करेल पुन्हा काहीतरी होईल. तसं असेल तरच हे 60-60 एकर 70-70 एकराचं साम्राज्य उभा राहतं, ते टिकतं आणि अधिक वर्धिष्णू होतं. आणि निश्चितपणानं अशा कुटुंबामध्ये अशा एकूणच जगण्या वागण्यामध्ये आपण सगळेजण एकत्र आहोत. आपल्या जगण्यातला आपल्या त्या जगण्याला अर्थ येतोय म्हणूनच आपण सगळे येत आहे. मी बऱ्याच वेळेला वडिलांचं उदाहरण सांगतो की आमचे वडील किर्लोस्कर कंपनीत कामाला होते मायमावले आणि रिटायर झाल्यानंतर ते शेताकडून येत जात असताना त्या बैलगाडीच्या ट्रॉलीतल्या उसाच्या कांड्या पडतात. तुम्ही कांड्या म्हणता का टिपऱ्या म्हणता? दोन्ही. मग त्या कांड्या गोळा करायचे आणि ते पिशवीत टाकायचे आणि घरी घेऊन यायचे, जनावराकडे न्यायचे. मला 5-6 जणांनी सांगितलं की तुझे वडील रस्त्यावरल्या कांड्या ते गोळा करते, तुला का सगळीकडे असं व्याख्यानं देतोयस आणि ते काय बरोबर दिसत नाही. मला बी ते पटलं. मी वडिलांच्या जवळ गेलो आणि बसलो आणि म्हणलं तात्या तुम्ही असं रस्त्यानं जाऊन कांड्या गोळा करताय ह्यानं लोक काय म्हणत असतील याचा तुम्ही कधी विचार केलाय का? वडिलांनी मला खूप छान उत्तर दिलं. वडील म्हणले की जगानं मला काय म्हणावं हे तुझ्या हातात आहे. म्हणलं ते कसं काय? म्हणजे तू जर व्यसनात गेलास, वाया गेलास तर दुनिया म्हणल की पोरग बाद निघालं, बाला कांड्या गोळा करायला लागल्या. आणि तू जर महाराष्ट्रातला 1 नंबरचा वक्ता झालास तर जग म्हणल बानं कांड्या गोळ्या केल्या म्हणून पोरग महाराष्ट्रातला 1 नंबरचं. म्हणजे त्या मुलावर राहतं बाच्या कष्टाचं चीज झालं का नाही, बाप काय करतो ह्याला किंमत शून्य आहे. पोरग पुढं काय निघतं यावरून बापाची किंमत ठरत असते. म्हणून मला आजपर्यंत असं वाटतं की कुणाला तरी बाप मानून आपल्या अंगावरती चांगले कपडे येतील, सेंटचा वास येईल, चांगल्या गाड्या येतील आणि जर आपल्या हिमतीनं आपण जगलो तर आपल्या अंगाला घामाचा वास येईल. पण तो घामाचा वास आपल्याला आपल्या बापाचा फोटो हॉलमध्ये लावण्याचा अधिकार देतो, कुणाला बाप मानावं लागत नाही. तीर्थ रूप आणि तीर्थ स्वरूप ह्या दोन्ही गोष्टीचं महत्व जर आपल्या लक्षात आलं ना तर जीवनामध्ये सगळं घडलं. हे शब्द कशासाठी केले? तो महाराजांनी ज्यांना ज्यांना पत्र लिहिली त्यांना ते काय म्हणले की तुम्ही मला वडिला समान आहात, भावा समान आहात. तीर्थ स्वरूप म्हणजे वडिला समान. वडिला समान दुनियेला मानता येतं आपल्याला,
पण तीर्थरूप म्हणजे बापच असतो. या जगात स्वतःच्या बापाला बाप म्हणून न लावता दुसऱ्याला बाप मानायचं, तोच माझा बाप आहे म्हणायचं, ह्याच्यासारखं दुर्दैव ह्या जगात कुणाचं नाही. म्हणून आपल्या वडिलांनाच महत्व पाहिजे, आपल्या आईला महत्व पाहिजे, तरच माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अर्थ आहे. आपलं आई वडील आपल्यासाठी सगळे जगत असतात, सगळे वागत असतात. आता एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण पंढरपूरहून जर करमाळ्याला यायचं म्हणलं, आपल्या गावाला यायचं म्हणलं, आपण देवदर्शन घेतलं आणि यायला लागलो. गाडी एखाद्याची आली ना, आपण हात केला आणि त्यानं गाडी थांबवली, टू व्हीलर. बसल्यावर आपण किती गोड बोलतो, त्याला लिमिट राहतं का हो? आता 6 महिने झालं पाऊस थांबलाय का? पण तो जर म्हणला तर पहिल्यासारखा पाऊस का नाही, जग मारत आपल्याला म्हणायला लागतं, होय होय काय खरं नाही, पाऊसच नाही. आता पुढे जाऊन पावसात भिजल अशी अवस्था झालेली असते तरी म्हणायला लागतं का नाही? तो जर म्हणला तर आता पैशाला काय राहिलं नाही, होय हो म्हणायला लागतंय, काय पैशाला किंमत राहिली नाही. का? त्यानं आपल्याला गाडीव घेतली. कुणी उचलू लागलं तर आपण म्हणतो बरं झालं बरं का, तुम्ही होता म्हणून बरं, तुम्ही होता म्हणून बरं म्हणतो का नाही? एवढा नम्र, इतका लाचार, आपल्यासारखा ह्या पृथ्वी कोण असतो का? किती गोड बोलतो. 4 चाकीत घेतलं तर टेकत सुद्धा नाही गारवानी, दरवाजा लावत नाही सवनी, किती असा आब राखून बसतो का नाही? का? त्याच्या गाडीत बसलो, त्याला वाटून दरवाजा जोरात लावला, त्याला वाटून भरा पाय पसरून बसलाय म्हणून अंग चोरून बसतो का नाही? आपण बसतो का नाही? खाली उतरल्यावर कळत नाही त्याला धन्यवाद म्हणावं, चप्याला येताय का म्हणावं, का नुसतं हात जोडावं, का पाय पडावं, का पाय धुवावं. किती लाचार होतो का नाही आपण? चेहऱ्यावर किती किती भाव येतात आपल्याला, प्रेमाचे, मायेचे. आला का सगळं आयुष्यभर रुपये मिळवलेली सगळी संपत्ती आपली आई, आपला बा सहज आपल्या हातात देतो. त्यानं कुठं निघालायस म्हणल्याला सुद्धा खपत नाही. आपल्या आयुष्याची चितो आहे मात्र. ज्याला स्वतःच्या बाण कुठं निघालायस म्हणल्याला खपत नाही, त्यानं जगण्यातच अर्थ. साधा एखाद्याने चहा दिला तरी आपला ऊर भरून येतो. सगळं घर दार सगळं सगळं सोडायचं. कशासाठी हे सगळं मिळवलेलं असतं? कशासाठी हे साम्राज्य मिळवलेलं असतं? आणि मग अशा आई वडिलांना, अशा आपल्या ह्या घरातल्या माणसांना जर आपण विश्वास दिला, आपण प्रेम दिलं, तरच त्यांना समाधान वाटतं. त्यांना दुनियाचे असं वाटत नाही की असं बाबा दुनियाचं सगळं साम्राज्य, सगळं दुनियाचं काय घेऊन यायचं. ऐक, आपण हसत खेळत राहिलं पाहिजे, जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, एकत्र कुटुंबाची मजा घेतली पाहिजे. आता मला एकानं विचारलंच आता मगाशी की तू हे सगळं शेताभातातलं कसं काय सांगतोस? माझं जीवनच असं ह्या गावामध्ये सगळीकडे गेलं. हे असे कपडे बिपडे हे मला ह्या गोष्टीचं म्हणजे ते बेंद्राला त्या बैलाला झुलीचं वजं होतं का नाही, तसं ते मला ह्या सगळ्या गोष्टीच होतं. मला वाटतं असं हे करावंच, मोकळ्या वावरात मोकळ्या शेतात राहावं. आमच्या शेतामध्ये भांगलन चालली होती आणि रस्त्याकडेलाच असं शेत आहे, रस्त्याकडेला शेत आहे. आणि ते मग भांगलेलं गवत असतं का नाही, ते सगळं असं गवत ठेवलेलं होतं. आमचं वडील काय म्हणलं माझ्या बायकोला की आपल्याला पाहिजे तेवढं गवत जरा बांधून बाजूला ठेव, म्हणजे कुणी जाणाऱ्यानं मागितलं तर म्हणाय नको की आम्हाला पाहिजे. बांधलंय म्हणल्यावर लक्षात येतं. बायकोला आमचा अपमान वाटला की त्या बायका काय म्हणतील की ही लगेच आपली वैरण तेवढी बाजूला ठेवायला गेली. बायकासने वाटतं का नाही तसं? म्हणून म्हणले सासऱ्याला काय म्हणले, तुम्ही का बसा, तुम्हाला काय करायचं तुम्ही इथनं जावा. आता म्हाताऱ्या माणसाला कसं लय चुटचुट लागते का नाही. वडील म्हणलं अजिबात नाही, ती पहिली एकदा वैरण बांध, मग काय तू करायचं आहेत कर. ह्या दोघात झालं तुम्ही. आणि त्या डोक्यात राग तिच्या होता. वडील आलं, शेडपशी बसलं आणि मंडळी माझी विहिरीवर गेली, तर शेवग्याच्या शेंगा बिंगा होत्या ते सगळं काढायला लागलं. मग काय काम होतं म्हणून आमचं वडील तिला हाका मारायला लागलं, सारिका सारिका सारिका. तिला आधीच राग आलेला, तिनं काय वज दिली नाही. अर्ध्या तासानं आले आणि वडिलासने म्हणली म्हणजे सासऱ्याला, काय झालंय हो म्हणले, हाका माराय सारिका सारिका, काय दम नाही. वडील म्हणलं भांडण काढून हिरीकडे गेलेल्या बाईची किती उशीर वाट बघायची. हे साहित्य देतं, हे जगणं देतं, हा जीवनाचा आनंद देतो.
आमच्या वहिनी एकदा म्हणल्या आमच्या वडिलांना, वडील काहीतरी कर, सारखं काहीतरी करायचं चालू असतंय त्यांना वाटतं जगातलं सगळं मलाच येत, बऱ्यापैकी बिघडून ठेवती ती. असली खुर्ची मोडली, 15 दिवस घरात ती दाबान गरम करून त्याला शिवून 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 बनवली. मला म्हणते तिकडे. म्हणलं काय? त्याच्यावर बस. मी म्हणलं तुमच्या पायापाशी बसतो, पण त्या खुर्चीवर काय मला बसू नका, ते डेमो म्हणून ठेवू आपण. मग असं काहीतरी करतो तर वहिनी आमच्या काय म्हणल्या, तुम्हाला सवड झाली की तुम्हाला नाश्ता देत, तुम्हाला सवड झाली की नाश्ता देत. आमचं वडील काय म्हणलं माहिती आहे का, तू नाश्ता आणि मी सवड काढतो. असली कारण काढून पुढे ढकलू नको द्याच. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या साध्या एकत्र कुटुंब कधी राहतं, एकत्र 13 12 माणसाचं कुटुंब एकत्र कधी राहतं, हे सगळं सुना आपल्याला आपल्या लेकी वाटल्या पाहिजेत, आपल्या भावाची मुलं आपल्याला वाटली पाहिजेत, आपलं घरदार एकत्र असलं पाहिजे. आज शूटिंग आहे म्हणून मी सांगतोय, सगळं जग बघणार आहे, घरची बघणार आहेत. आम्ही एकत्र कुटुंबात आहे. आमच्या वहिनी कमी शिकलेल्या आहेत, पण 20 वर्षात माझ्यापेक्षा थोरले आहेत. 20 वर्षात त्या एकदाही म्हणलेले नाहीत की मी आजार आहे मला दवाखान्यात जायचं आहे. मी घरी गेलो आणि ते एक शब्द बोलले की मला लक्षात येतं की ते आजार आहेत. मी त्यांना म्हणतो दवाखान्यात जावा, नाही तर कोणाला तर घेऊन जावा, नाही मी येतो. 20 वर्षात एकदाही सांगावं लागलं नाही की मी आजार आहे म्हणून हे घर टिकतं. 13 माणसाचं. आपल्या प्रपंचात आपण आपल्यापेक्षा आपल्या घरादाराची सगळ्याची आपल्याला किंमत कळाली तरच आपल्या जीवनामध्ये अर्थ येतो. आणि हे सगळं आपण एकत्र आहोत म्हणूनच हे सगळं करायचं, आणि ते करत असतात. आज तुम्ही सगळेजण हे, म्हणजे मी हे का सांगतोय, मला हे अण्णांच्या स्मृती दिनाचं आहे म्हणून हे बोलता येतं. कुणाच्या वाढदिवसाला हे बोलायला येते का? विषयांतरच होणार आहे का नाही? आज ही मला संधी मिळाली की हे माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या. आता ह्या सगळ्या 20 वर्षात मी फिरत असताना माय माऊली किती तर माझ्या ओळखीच्या होत असतील का नाही सांगा? होतात का नाही? 20 वर्षात मला 2 बहिणी, तिसरी राखी मी आयुष्यात कधी बांधली नाही. मला ओळखीच्या होतात माय माऊली, मला म्हणतात तुम्ही मला भावासारखा आहे. मी म्हणतो काय नको, हाय तिनेच माझा जीव काढलाय. एक सकाळी कुचकुच करते, एक संध्याकाळी कुचकुच करते, दुपारी गारवा झोपू का तुझा आणि ऐकत बसू. एसटीत गाठ पडली बन मांडली, हाय का नाही हे सांगा? कुठे दवाखान्यात गाठ पडली भाव मांडला. अरे मानून तिची घरातली सोपं देत बसायचं, त्याच्या घरातलं काहीतरी झुंबरं देत बसायचं, हाय का नाही सांगा? एका शब्दानं नातं तुटतं. आपल्या बहिणीचं आपल्या प्रपंचातलं कधी नातं तुटतं का हो? तुटणार आहे का? चिडली तर किंवा काय झालं तर? आज आपण सांगा, मी जाऊन घरी जाऊन सांगू दे की बाबा असं असं झालंय, आपलं हे झालंय. आपल्या बहिणीकडे जातो म्हटल्यानंतर आपल्या आई वडिलाला जो आनंद होतो ते जगात कोणाकडे जातो म्हटलेला होतो का? होणार आहे का? अजिबात होऊ शकत नाही. आणि ती गोष्ट आज ही घ्यायची असते, त्यातून आपल्याला जगण्याचा अर्थ घ्यायचा असतो. आणि ती एक माणूस म्हणून आपण अधिक समृद्ध कधी होतो तर आपण आपल्या प्रपंचाशी निगडीत असतो, आपल्या कुटुंबाशी एकनिष्ठ असतो. त्याच वेळेला होत असताना मला खूप आनंद आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या पद्धतीचा कार्यक्रम अशा पद्धतीचा निर्माण केला. आज ही दीदी पुढे येऊन बसली, तिथं बोलली. आज हे काय आहे, एक काळ असा होता की कार्यक्रम असला तर महिला आडाला असायच्या कुठं तर अंधारात. आज ह्या मी बघतोय 8-10 वर्षात सगळ्या महिला पुढे यायला लागल्या आणि पुरुष मागे जायला लागले का नाही? आणि मला सगळे भिस्त तुमच्यावर वाटते. मी बघा, जर तुम्ही युट्यूबला बघितलं तर मी 99% तुमच्याबद्दलच बोलतो, का तर हे ऐकायला आलेलीच नसती. ही परीक्षक असतील, कसा बोलतोय जणू मला ही मिडलच देणार आहेत. ह्यांच्या एकाची भावना नाही, हो काहीतरी चांगलं सांगाल, आपलं आयुष्य बदलल नाही. ह्यांना फक्त इंटरेस्ट आहे गौतम पाटील असले तरच हे श्रोता आहेत, नाही तर नाही. हे आत्ता समीक्षक आहेत, हे म्हणतात इंदुरकरागत ह्याला जमत नाही, बाबा महाराज सातारकरागत ह्याला जमत नाही. बरोबर आहे का? मानलं म्हणतात, बस माझ्या झालं माझं सार्थक झालं. ऐका ना, तिथं बघा कसा मूड असतो माणसाच्या. मूडाचं बी बघा लगेच फरक असतो ना. तुम्ही फोन करा म्हणा वस्तू आणायची आहे, बहिणीकडे जायचं आहे म्हणून सांगा, फोन करा मुलाला बहिणीकडे जायचं आहे म्हणलं, फोन केला तर तू कसं म्हणतो, आता परवा आलो की मी आता कटाळलोय, पाक झाला माझा आळस येतो का नाही?
आणि मी उन्हीकडे जायचं आहे म्हटलं की लगेच डाय करतय, तीनदा दाढी बघतय. काम एकच आहे का नाही? फरक लगे पडतोय का नाही सांगा? 100% फरक पडतोय का नाही? तुम्ही दिवाळी घेऊन लेकीकडे जावा म्हणा की पोरासनी, नाही, मूड नाही, सवड नाही ना. म्हणजे हा सगळा मनाचा खेळ आहे का नाही? आपल्या घरामध्ये आपली बहीण ज्या वेळेला येते किंवा कोण येतं आपल्या प्रपंचात, आज गाडी घेऊन आले ते कोण आहेत? माझे सख्खे दाजी आहेत, सख्खे दाजी आहेत. कसे काय येऊ शकले हो? मी फोन केला की येते ती. कशावर, कशामुळे येते? मी ह्यांना सरळ कधीच करत नाही हो, बहिणीला करतो. ते कायम बाहेर गेलं की बहीण म्हणत असेल का नाही लवकर या, कवा गेलाय? आता काय म्हणतात, गडबड करू नका, माझ्या भावाला मी आठवडाभर फिरलो आता तरी कोण ते म्हणतात का, त्यांची म्हणाल का लवकर या, किती दिवस झाले गेलाय? शिस्तीत या, सकाळी या. का? आपला भाव आहे. ही किंमत जगात कशात आहे का हो सांगा? ही पैशात मस्त आहे त्या का सांगा? हे जर कळालं तर खऱ्या अर्थानं जीवनात आनंद आहे. हे ज्याला कळालं त्याच्या जीवनात आनंद आहे, नाहीतर अजिबात आनंद नाही. हे सगळं फिरून बिरून, हे सगळं मी स्वतः श्रीमंत नाही, पण दुनिया म्हणण्यापेक्षा राज्य आपण म्हणूया, सगळीकडे फिरलेलं आहे. हे साहेब रोज बघितलेलं. आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, किती मेनू असते तू, पनीर, काजू आणि काय, ह्याच्या पलीकडे काय, दाल तडका, ह्याच्या पलीकडे आहे का? नाही. झाला चालू उद्योग. काय ह्याचं कितीच आहे, त्याचं टायटनचं आहे वाटतं, हे पाकच आहे. आपण 20,000चा बूट घातला, उद्यापासून आपला धंदा चालू होतो. दुसऱ्याच्या पायात कितीचा बूट आहे, कुठला आहे? म्हणजे आपला ऱ्हास झाला का प्रगती झाली? आपण एक पुस्तक वाचायचं, उद्यापासून चालू करतो, ह्याचा किती अभ्यास आहे, त्याचा किती अभ्यास आहे, त्याचा किती अभ्यास आहे. ऱ्हास झाला का प्रगती झाली? साधं लॉजिक आहे, ह्याच्या पलीकडे काय आहे? आपण जे करतो तेच आहे. साहेब आज एवढं सगळं कुटुंब घेऊन फिरतात, हे जगात काय बघणार? ह्याचा भावासंग आहे का बरं, तरच ह्याला किंमत येणार का नाही विचार, त्याचं बरं आहे का नाही? आपणच आपला भाव म्हणजे कोण? घ्या दादा तुमचं, ह्यांना घेऊनच मी फिरतो आता. काय खरा नाही हो. जसं वेळ येईल तर कार्यक्रम चालू आपला. वा. मला खरंच बरं का आज इतकं, म्हणजे मला असं मी स्वतःला मी जाणीव करून देतो की मी वक्ताय का, तर मी मग खरोखर स्वतःला विसरलो मी या तासापासून. म्हणजे सगळेजण इतके प्रगल्भ आहेत, इतके शब्दाचे अर्थ जाणणार आहेत. मी खरोखर माझ्या 20 वर्षाच्या फलित म्हणा की मला आज इथं तुमच्या समोर येता आलं आणि माझ्या आयुष्यभर आठवणीत राहणार आजचा हा कार्यक्रम. खरोखर नाही विसरू शकत. इतकं तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे सगळं ऐकताय किंवा त्याच्या बी पलीकडे जाऊन आपण सगळे संवाद साधतोय आणि तुम्ही असंच आनंदी जीवनाचा आनंद घेत राहा. तर आपण जीवनात ज्या वेळेला इतरांची किंमत करतो, कुटुंबाची किंमत करतो, त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आज तुम्ही बघा इथं आलाय, एवढं हे पुण्यस्मरण आहे. एकेकाळी असं याचं म्हणलं तर तुम्ही असं ह्याच गावात बघा असं बांधून बिंदून येत होता का नाही, टावेल बांधून यायचं किंवा काय असंच येत होता का नाही? म्हणजे काय इंटरेस्ट होता का, नव्हता का? तर इतकं नटून आलाय वाटतंय साहेबांचं लग्नच आहे. तुम्ही विसरूनच गेलाय का नाही? कशासाठी आपण स्वतः काय हे आणलं का जाऊन? हे दीदीनं हे आणलेलंच तुम्ही बरं. आणल्यावर कधी कौतुक केलं का पूर्ण एवढं वस्तू आणलं, बरं झालं बाय आणली आणि जरा काहीतरी आणायचं नाही, तेव्हा मात्र म्हणाय
आणि पुन्हा ह्या कुठं तर गेल्या शाळा कॉलेजला की आणि कोणतर हळदी कुंकवाला बोलवाय आलं की ती मगाच काढायचं. नाही खरं करतोय. थोडं आवाज कमी हॅलो हॅलो बोला सर. हा बोलतो. हा चालेल. मग तुम्ही काय करा, टूप काढता. तुम्हाला काय माहिती हो आलिया भट कशी लावती? तुम्ही आपला हापूस आंबा पिळावा तसं पिळता आणि इथं इथं बसर मोरा, इथं इथं बसर मोरा. उत्तप्पाच्या भांड्यावर आंबल्याला वातावं तसं सगळं लावून मग ते उत्तप्पाच्या भांड्यावर आंबल्याला वाताव तसं चेहऱ्याला लावून कैटरीना कैफ कशी दिसत्या, मी कशी दिसत्या. आता खरं अण्णांची शपथ घेऊन सांगायचं, तुम्ही कैटरीना कैफ असता तुम्ही हायो नवरा निवडला असता का? ऍडजस्टमेंटच आहे का नाही सांगा. हा दीदीनो घरी गेल्या मम्मीला विचारायचं, म्हणायचं मम्मी तू जर कैटरीना कैफ असतीस तर तू ऋतिक रोशन सोडून ह्यो जॉनी लिव्हर का निवडला? बरं एवढं आलं नटून तर कोण कौतुक करतं का शेजारनेच? आता बघा तुम्ही खरोखर इतकं छान, म्हणजे मला वाटतं की किती तुम्ही वेळ घालवला हे माझ्या लक्षात येतं. पण दुसरी म्हणली का चांगली दिसतात. आत्ता कोण म्हणले असले हायच बघा, इथं सत्कारात सामान आहेत हाय, कधी नाही. आमच्यात बघा कुठनं घेतलास काय घेतलास मला बी घ्यायचा आहे. पुरुषांच्यात काय ढिलं असतंय का कौतुकाला? पण तुम्ही अजिबात का म्हणता तसं? मग ती यायला लागली की लांबनच असं नटून यायला लागली, तुम्ही म्हणता तिकडे कार्यक्रम राहिला आणि हिचं नटायचं आहे. आणि जवळ आल्यावर म्हणता असली साडी घेतल्यास, असला शालू घेतलास, पाण्यानं खराब होत. आता पाण्यानं खराब व्हायला हे काय साडी नेसून खेकड धराय जाणार आहे? मग तरी सुद्धा या सगळ्या निघालेल्या असतात आणि ह्यांचंच बाळ कुठतर मातीमध्ये खेळत असतं. त्याच्या अंगावरती माती लागलेली असते, नाकातनं 2-2 धारा लागलेले असतात आणि त्याच्या लक्षात येतं की आपली आई कुठतर निघालेली. त्या मुलात एक युनिकनेस असतो की तुम्ही बघा दिवसभर इकडे तिकडे करा, ते कधी माग लागणार नाही. पण तुम्ही हळदी कुकवाला निघाला की त्याच्या लक्षात येतं की आपली आई हळदी कुकवाला निघाली. बघा तुम्ही कितीही चुकवून जायचा प्रयत्न करा त्याला, पण त्यालाच एक सामर्थ्य मिळालेलं आहे. त्याला ओळखतं की ती आपली आई कुठतर निघालेली आहे. तिच्या अंगावरती चांगली साडी आहे, चेहऱ्यावरती चांगला मेकअप आहे, गळ्यामध्ये चांगलं सोनं आहे, म्हणजे निश्चितपणाने ती कुठतर चांगल्या ठिकाणी निघालेली आहे. आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल, करंजी खायला मिळेल. म्हणून ते पळत येतं आपल्या आईला बिलगतं, म्हणतं मम्मी मी येणार मी येणार. त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात बडवते आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते आणि आपल्या 5,000च्या 10,000च्या 2,000च्या 100च्या 150च्या 200च्या साडीने शालूने पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेलंच भान नसतं दिदीनं. त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं शालूचं पैठणीचं भान नसतं दादा. तिला फक्त एवढंच माहिती असतं की आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल, त्याला कोणी देखना म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तरी चालेल, पण किमान तो घाणेरडा आहे असं कोणी म्हणू नये. म्हणून ती माऊली आपलं 2 तास वाया घालवते. अगदी त्याच पद्धतीनं ही पिढी उद्या वाया गेले असं कोणी म्हणू नये, म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम म्हणजे अण्णांचं पुण्यस्मरण आहे, दुसरं काय. की चांगल्याचं चांगले पण पुढं आलं पाहिजे, समाजामध्ये आलं पाहिजे आणि माणूस म्हणून आपण एकत्र आलो. कुठंतरी थोडा
आपल्या मनामध्ये विचार जरी आला तरी बस आहे की आपण असं असं वागलं पाहिजे, असं असं केलं पाहिजे. ही साधी गोष्ट आहे. दुसऱ्याला पण चांगलं म्हणलं, आयुष्यात सगळ्या गोष्टी होतात. आपण लग्नात काय करतो? मिक्सर नेतो, काय नेतो, सगळं सगळं घेऊन जातो का नाही? सगळं लग्न चांगलं असतं, पण आपल्या जीवात जीव असतो का? मूड असतो का आपल्याला? आपल्याला वाटत असतं मी एवढं घेऊन आल्या, पण आता ही साडी कसली घेते कोणास ठाऊक. ह्याच्या पलीकडे विचार येतो का हो? हा, तीनदा आपण तेव्हा वधू पक्षाच्या रूम मधनं जाऊन येतो. ते आपला 250चा ढीग लावलेला असतो. ती येईल त्याला पुन्हा कावा द्यायचं म्हणून हातात देते, येईल त्याला हातात. आपल्याला वाटतं मी तर ह्यात नशीन बाई, मी मिक्सर आणलेला हिनं बघितला आहे का नाही कोणाच. आणि जर हिनं माझ्या असलं गळ्यात घातलं तर मी नेऊन घरात धावू काय? म्हणजे हाय का त्यात समाधान? आणि झाल्यावर जेवण काय? भातच चांगला नाही, आमटीच चांगली नाही. 15 वर्षात मी कुणाच्या लग्नात काय नेलेलं नाही, वास्तुशांतीला कुणाच्या काय नेलेलं नाही. येताना फक्त म्हणायचं की असं घर मी आयुष्यात बघितलं नाही, असं लग्न मी आयुष्यात बघितलं नाही. बायकोला 4 दिवसांना आणून साडी देते, म्हणते तुलाच तेवढं बरं वाटलं. सत्य आहे का नाही सांगा? सत्य आहे. तुम्ही म्हणाला तर ही गोष्ट सोपी आहे, बरोबर आहे का? चांगलं म्हणायचं असं तुम्ही म्हणणार हे काय यानं सांगितलं, 1 महिन्याने ह्याचं रिडिंग करा, हिथंच घ्या एखाद्या. आणि कोणाला जमलं, उद्यापासून जमत नाही बघा. एवढं सोपं नाही, हे वाटतंय तेवढं सोपं नाही. म्हणून आज ध्यानात ठेवायचं की ते जाणीवपूर्वक. आज बघा, म्हणजे इथं राजकीय लोक असतात, त्यांचे कौतुक म्हणून सांगतो. राजकीय लोकांच्या बायका घरी येतात, आपण कौतुकानं सांगतो की आम्ही अर्ध्या तोळ्याचं घेतलं. त्या म्हणतात बरं झालं, लय कष्टानं प्रपंच केला असं म्हणते ते का नाही? नेता म्हणतो बरं झालं, कष्टातनं हे सगळं उभा केलं. ते सांगतात का आम्ही पुण्यात 20 गुंठ घेतलं? तुम्हाला लगेच सांगतात का? आम्ही हे कारखाने घेतले सांगतात का? सांगतात का? आपला अर्धा गुंठ चिखल तुडवत बघा येते आणि म्हणतोय वा 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 वा, पाठीवर हात टाकतोय. त्याच्यात काँग्रेस मायना कुठनं चालून कुठनं बंद कळत नाही आपलं, पण ती कौतुक करते. पण ती म्हणत नाही की आम्ही 50 एकर घेतलं. त्यांच्यावर टीका नाही, त्यांना ते जमलं म्हणून लोकशाहीत ते राजे आहेत. लोकशाहीत ते राजे म्हणून जगतायत का नाही? का? त्यांना ते जमलंय. जगातला सकारात्मक दृष्टिकोन घ्यायचा, दुसऱ्याला चांगलं गुण ओळखायचं, त्यांना ते चांगलं म्हणायचं, म्हणून ते राज करतात. आपण मध्यमवर्गीय का संघर्षात आहे, आपण का अडचणीत आहे, तर आपल्यामध्ये ती वृत्ती यायला पाहिजे, दुसऱ्याला चांगलं म्हणायची का नाही? आमच्या गल्लीत एकाने युनिकॉर्न घेतली, जाऊन पेढं खाऊन गारवून येतं का नाही? एक जण म्हणतो पहिल्यासारखी युनिकॉर्न राहिली नाही का, आता लपडी करायला लागली तिथं. काय झालं का? TDC म्हणजे टॉप डेड सेंटर, BDC म्हणजे बॉटम डेड सेंटर, CB पॉइंट, कनेक्टिंग, ह्यातलं काय ह्याला माहिती आहे? त्याला टाकल्यावर धूर कसा निघतो ह्याला माहित नाही, ह्याला खाल्ल्यावर काय होतंय माहिती नाही. पण हे म्हणतोय पहिल्यासारखी युनिकॉर्न राहिली. आणि पुन्हा 2 दिवसांनी जातोय, जरा ज्योतिबाला जायचं होतं, गाडी पाहिजे होती. ती दिल का? देईल का? मला बी घ्यायची आहे गाडी म्हणायचं, त्याच्या गाडीच्या टाकीवरनं हात फिरवायचा, बरं झालं घेतलीस. तोच म्हणाल कधी लागली तर नाही, ही तुझीच आहे म्हणाल का नाही? तो इटीच्या केका आपण मारत असताना म्हणाल का माझी नाही, कशाला तिला केका मारत बसला. पण हे मोठेपण यायला खूप जाणीवपूर्वक, खूप सजगतेनं आणि संवेदनशीलतेनं जगावं लागतं. आणि ते माणसाच्या जीवनात आलं की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातात. मला आमचे पाहुणे आजार होते म्हणून ब्लड आणायला गेलतो, आणि तिथं ते म्हणले बर्फ घेऊन या, बर्फ घेऊन या. म्हणजे ते थंड ह्याच्यात नाही देतात ना. मग जिथं बर्फाची फॅक्टरी होती तिथं मी निघाल्यावर फॅक्टरी तिथंच होती, आणि तिथे वाटतल्या एकाला विचारलं, म्हणलं बर्फ इथं मिळतोय का हो? म्हणले बर्फ आहे, पण तुम्हाला किती लादी पाहिजे? म्हणलं लादी नाही, ब्लड न्यायचा आहे मला, थोडा आपला 10-20 रुपयाचा पाहिजे. नाही म्हणले ते देत. म्हणलं का? तर म्हणले ती लादी फोडून देत
नाहीत. हे किरकोळचं नव्हे म्हणले, हे सरळ लादीचंच. काही मोठी फॅक्टरी आहे. चालतंय म्हणलं. गेलो, ते बसला होता माणूस. गेले पाया पडलो. म्हणलं बरं झालं उघड आहे. म्हणलं का? अहो म्हणलं मी ब्लड न्यायला आलोय आणि बरं पण नाही, मला वाटलं हे बंद आहे का काय. त्याला नाही म्हणायचंच अवघड झालं ना. बरोबर आहे का? त्यानं ते कोचा घेतला, काना पाडलं, एवढा डेपसा काढून न्यायचा जा म्हटलं. आला का म्हणलं मला बारका पाहिजे. नाही आता इथं काय फुटकं ठेवू नको म्हणला, माझ्या मागं पिसं लागलं. म्हणजे आपण कशा पद्धतीने भला भला आपल्यामध्ये पळतो का नाही. माणूस क्षणाचा सज्जन आणि युगाचा दुर्जन आहे. क्षणभरच तो सज्जन आहे. रोज येते तुळजापुरावरनं आलोय आम्हाला 50 द्या. सगळ्याला देतो का आपण? पंढरीसनं आलोय 100 द्या, देतो का? देत नाहीत. पण एखाद्या क्षणाला आपण मात्र देतो का नाही? आपल्या ध्यानात तर येतं का की मी का द्यायला लागलोय? आपण देतो का? तर क्षणाचं सज्जन पण आपल्यात जागृत झालेलं असतं. आपण ठरवलेलं असतं. एखाद्या शेजाऱ्याने सांगते ही अशीच आहे तशीच आहे. आपण ठरवतो आता ही येऊ दे, तिला दावतीच काय येते, कधी तर नड पडलच की. आणि ते अचानकच येते म्हणते लग्नाला निघाल्या जरा डोरला दे ग, लगेच काढतो घे. आणि पुन्हा दिवसभर म्हणतो आयला मी कसं काय दिलं. तू दिलंच नाहीस. क्षणाचं सज्जन पण तुझ्यात संचारलं. नेत्याकडे गेल्यावर प्रत्येकाचीच कामं होती ती का? पण एखादा गेल्यावर डायरेक्ट तो प्रांताला सुद्धा फोन करतो, तहसीलदारला बी करतो, जिल्हाधिकाऱ्याला बी करतोय का नाही. क्षणाचं सज्जन पण त्यांच्यात तवा जागृत झालेलं असतं. हे सज्जनपणाचे क्षण माणसाच्या आयुष्यात वाढावेत म्हणून धर्म, साहित्य आणि संस्कृती शतकानुशतके प्रयत्न करत आहे. आणि संस्कृतीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली संस्कृतीचं जतन करणं म्हणजे काय? तर अशी पुण्यस्मरण घालणं, जुन्याची आठवण करणं आणि पुढं जाणं. हा नुसतं सोहळे नाहीत, हे नुसतं इव्हेंट नाही. सगळ्यांनी एकत्र यायचं, जेवायचं आणि खायचं आणि जायचं. यातून आत्मचिंतन होतं, यातून जीवनाचा आविष्कार होतो आणि माणूस म्हणून आपण अधिक समृद्ध होतो. अंतर्बाह्य आपल्याला समाधान वाटत जातं आणि ते वाटावं म्हणून ह्या पद्धतीचे कार्यक्रम असतात. आपण बाळाला घेऊन एखाद्याच्या घरात जातो आणि त्या बाळाला सोडतो. बाळ काय करतं? ते चालत जात. आता इथं एक बाळ आहे, इकडे तिकडे करते. त्याच्यात ती धाडस कुठनं आलं? कुठे गेलं ती? मागे गेलं. त्याच्यात ही धाडस कसं आलं? आता गॅरंटेड सांगतो, तिची आई नाही आजी आहे का नाही इथं? हाय. त्याच्याशिवाय त्याच्यात धाडस येत आहे का? त्याला वाटतं माझी मम्मी म्हणजे झाशीची राणीच आहे. हे तर कोण बी व्हाईस चेअरमन बसू देत नाही, कोण बसायचं ते बसू देत. माझी मम्मी आहे म्हणल्यावर मला कोणीही काही म्हणू शकत. मम्मी झुरळाला बघून तुळीव बसते हे त्याला कुठं माहिती. पण आई ही एक पॉवर आहे ना त्याच्यात, बरोबर. मग ते कुणाच्या बी घरात जातात. एवढा बंटा बंगला आहे म्हणून ती गांगरून जाणार नाही. आई जाईल. आयला मोठ्या एवढ्या घरात आलोय आपण. पोराला वाटत असतं मी माझी आई आहे म्हणलं हे माझंच आहे. मग ते काय करतं? फ्रीज उघडतं. फ्रीज उघडल्यावर आपलं लक्ष जातं. ती चहा ठेवत्या, कॉफी ठेवत्या का दूध ठेवत्या, ह्याच्यावर जातं का? ती काय करतंय त्याच्यावर जाते. हो कशावर जात्या? लेकरू काय करतंय त्याच्यावर जाते. आपण त्याला खुणवतो, खाली बस खाली बस खाली बस खाली बस. नाही मी त्यांना म्हणलो नाही, पण ते बस. मजा आहे का नाही सांगा? तुम्ही म्हणणार हो खरंच वक्ता आहे का? मला म्हणते असं की बाबा लगा सगळे वक्ते असे हसत नाहीत. मला बरेच जणांनी सांगितलं बरं का, वक्त्यांना हसायचं नसतं. मी म्हणतो त्याचा काय तर कोर्ट मॅटर असेल. मला सगळे म्हणते जाताना काय घेऊन जायचं, जाताना काय घेऊन जायचं. त्याचं पाकिट देऊ नका की जाताना त्याचा कसा बीपी वाढतोय. असलं सांगायचं म्हटलं का नाही मला उभं घेतो बघा. असल्या वक्त्याचा बिन, ते ऐकण्याचा बिन, या जीवनाचा बिन. दुसऱ्याला उपदेश करत बसायचं कशाला? हो चांगलं वागा, चांगलं राहा म्हणायचं. सगळं पोटापाण्याला पाहिजे का नाही? माणसं म्हणते जाताना काय घेऊन जायचं. घेऊन गेले तिथं जरा मिळवाय आला असतं. इथंच ठेवायचं आहे म्हणून मिळवून गेलं पाहिजे का नाही? हे जरा अण्णा म्हटलं असतं तर जाताना काय घेऊन जायचं आहे. मग आता हे नातवाने असं पाय टाकून बसायला असतं का?
ती कुणाच तर पुण्यस्मरण आहे का बघायला गेलं असतं तिकडे. सत्य आहे का नाही? ही तर राखायचं तर आपण मिळवायचं, प्रामाणिकपणाने मिळवायचं, जीवनात आनंद घ्यायचा. 2 रुपये दुसऱ्याला मागायला लागेल नाही तर जगात कोण आपल्यापेक्षा मोठा नाही. आपण समान पातळीवर जगतो. हे जगात सगळ्यात महत्वाचं काय तर आपण समान पातळीवर जगायचं आहे. की आपण आज मी खेडेगावात राहून सांगतो की मी कुणाला मत दिलंय मी सांगत ना. आता रेकॉर्डिंग होते तरी सांगतो. मी कुठं तर काम करत असेल ना तरी हे धारिष्ट काय येतं तर आपल्यावर आपली हिंमत पाहिजे, आपल्या जगण्यावर आपली हिंमत पाहिजे, आपल्या जगण्यावर विश्वास पाहिजे, विचारावर विश्वास पाहिजे. आणि त्यासाठी बरं त्या बाळाला आपण काय म्हणतो, खाली बस खाली बस खाली बस. ते ऐकतं का? मग बराच वेळ खाली बस म्हटलं तर ते खाली बसत नाही. म्हणजे आपल्या लक्षात येतं की ही खुनवून ऐकणारातलं का तर ही बावर गेले. त्यामुळे ह्याला खुनवून कळत असतं तर ही वेळ आली म्हणून आपण तोंडानं म्हणतो त्याला खाली बस. ती महिला काय म्हणते, असू दे बाळ आहे म्हणते का नाही? का म्हणते त्या कराट्याला घ्या? ती काय म्हणते, असू दे बाळ आहे. त्याला केक देते, आईस्क्रीम देते, पुन्हा ती चहा मागते, चहा देते. मग आता मला सांगा ते खरंच बाळ आहे म्हणून देते का तिची आई आहे तिथं म्हणून देते? साहजिक आहे का नाही? आजी बरोबर नातो गावभर फिरायला सगळं म्हणते लय गुणाचा आहे, ओ लय गुणाचा आहे. दुकानदार सुद्धा एक बरणीतलं चॉकलेट देतो. मग ते खरंच बाळ आहे का? आजी आहे म्हणूनच आहे ना. मग आजीशिवाय आईशिवाय ते बाळ गेलं आणि एखाद्याचा फ्रीज उघडला आणि केक काढला तर काय होईल? एका मिनिटात ते बाळाचं कार्ट होईल का नाही? का नाही? मग आईशिवाय बाप आजीशिवाय आजोबाशिवाय ते गावात फिरायला गेलं तर त्याला ती किंमत मिळणार आहे का? नाही मिळणार. का तर आई आजी नाही. मग आयुष्यभर आई आजी त्याच्यासोबत फिरू शकणार आहे का? आयुष्यभर फिरू शकणार आहे का ते? मग आई आजी शिवाय त्याला ती किंमत, ती मागल ती वस्तू त्याला मिळणार आहे का? नाही. मग असं कुठल्या आईला वाटतं का आपल्या माघार त्याचं कसं वय असतं तसं होऊ दे? प्रत्येकाला वाटतं का नाही की माझ्याशिवाय सुद्धा त्याला ती किंमत मिळाली पाहिजे. मग ती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? मिळण्यासाठी 3 गोष्टी आहेत. आई वडिलाचे संस्कार, त्याच्यातली कला आणि त्याच्यातलं ज्ञान. ह्या 3 गोष्टी आईची जागा घेतात. भविष्यामध्ये कुणीही ते 3 वस्तू आई वडिलाशिवाय घेऊन फिरायला लागला तर आईला घेऊन फिरतोय असं होतं. आज इथंच तहसीलदार आले तर पाणी मागितलं तर पाणी मिळणार का नाही? इथंच जिल्हा अधिकारी आले पाणी मागितलं पाणी मिळणार का नाही? मग ती काय आईला घेऊन आलेत का? आईला घेऊन आलेत का? नाही. पण ज्ञान नावाची आई त्यांच्याकडे आहे, कला नावाची आई त्यांच्याकडे आहे. आणि ही आईची जागा मिळायची असेल तर आपल्याला आजोबाचं स्मरण असणं आधी महत्वाचं आहे. त्या संस्काराच्या बळावर हे पुढे जात असतं. की आधी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की तुझा आजा असा होता, तुझा बाप तसा होता, तरच त्याला आई वडिलाची किंमत कळणार आहे. आपणच म्हणलं की आमच्या माणसं म्हणतात मी गरिबीत शिकलो, गरिबीत शिकलो. ह्या जगातला सगळ्यात करेंटा माणूस कोण आहे माहित आहे का? ज्याला आई वडील आहेत आणि तो म्हणतो मी गरिबीत शिकलो. आईबाचा त्याच्या इतका अपमान दुसरा कोणी केलेला नाही. लगा ज्याला आई बा आहे तो उपाशी राहिलाय का हो? त्यानं बूट मागितला आणि मिळाला, भले 2 दिवस लेट मिळेल का नाही? जो माणूस मोठा होतो आणि म्हणतो की मी गरिबीत शिकलो आणि गरिबीत मोठा झालो, तेव्हा माणसा इतका करंटा माणूस या पृथ्वीवर दुसरा कोण नाही. कुठलाही गरीब असू दे, ज्याला आई बा आहे ना त्यानं म्हणायचं खूप समाधानात आणि अभिमानात शिकलो, तरच त्याला माणूस घेण्याचा अधिकार आहे. म्हणून घेण्याचा अधिकार आहे. जगात कुठलीही आई असू दे, कितीही गरीब असू दे, पोराला कमी पडू दे. जरा पैसे कमी पडले, जरा काय झालं म्हणून आपण गरीब होतो का? जरा अडचण आली म्हणून आपण गरीब होतो का? त्या गरिबीतूनच आपण पुढे जातो ना. त्याच पद्धतीनं आपलं जीवन हे असं असतं आणि ह्या जगण्याचं उर्मी मिळत असते. आज तुम्ही बघा, हे सगळे असं मोठं मोठं बोलायच्या सवय लागलेत, आहे त्याच्यापेक्षा मोठं सांगायची वेळ लागली ना. आमचा गेट टुगेदर झाला, आमच्या वर्गातली मैत्रीण आली आणि मला म्हणली मी जग फिरलेली बाई आहे, जग फिरलेली बाई आहे. म्हटलं ही फिरली असेल, आता काय 20 वर्षात हिनं केलंय काय सांगावं? आम्ही आपल्या इकडं करमाळा बिरमाळा करत फिरणार. नितीन साहेब 3दा म्हणलं राहिला असतास, मग राहा म्हण ना. साधं लॉजिक आहे का? राहिला असता म्हणजे मी काय पळायला लागलोय का निघालोच म्हणून?
ही पुणेरी भाषा जर ही पोरं शिकायला गेली तर अवघडच जाणार अलीकडं. तसं राम म्हणतील बरं का, तसं काय काळजी करू नका. म्हटलं मी जग फिरलेली बाय, जग फिरलेली बाय. बरं म्हटलं फिरली असेल. कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या घराकडे गेलो तर ही हेलिकॉप्टर बघाय पत्र्यावर चढली होती. आता बघा मी निरीक्षण केलं, तुम्ही खळखळून हसताय का नाही? हसताय का नाही? पण हिने तोंड पडलीत बघा मागेल. एकदा लगीन झालं की हसायचंच बंद होत. ही पुढली 4 असते ते म्हणजे कार्यक्रम पडलाय वाटोनी म्हणून. आयोजकच आहे तो, यांना नावीला अण्णा म्हणणार म्हातारपणात कशाला पोराला वाईटपणा द्यायचा, आपला हसून चांगला आहे म्हणायचं. एकदा लग्न झालं की माणसात काय होतं कोणास ठाऊक. आमची बायको मला म्हणली सिलेंडर घेऊन ये. आता मी असा बोंबलत हिंडाय सोकावली आलो, पण म्हटलं कुठं आता तिच्या संग वाद घाला म्हणून आणून ठेवला. त्याला जरा कलबिलर नव्हता. मला म्हणते तुम्हाला काय कळतं का हो, जरा तर काय बघून आणायचं नाही. आता सिलेंडर म्हणजे काय वांग आहे का डबो आहे? मला म्हणले तुम्हाला चॉईसच नाही, सगळ्या गोष्टी थर्ड क्लास, सगळ्या गोष्टी थर्ड क्लास. एवढं मात्र पटलं बरं का. म्हटलं आणि तुम्हाला कळतंय, समाधान आहे बस. 11 किलोमीटर मी पांदीनं आलोय, पण हे तर सगळे समृद्ध आहेत. अहो एका कॉलेजवर कार्यक्रमाला गेलो, म्हणलं मराठीत कथाकथन करतोय, मराठीत बोलावं म्हणून मी म्हणलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. मी काय म्हणलं, कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. प्राध्यापकाने माझा शर्ट वाढला आणि म्हणले लागलंच मोबाईलचं बी सांग की. मोबाईलची तर अशी गोष्ट झाल्या, आता तुम्ही येत आहे म्हणून सांगतो, हे मोबाईल बोलण्यापेक्षा आपल्याकडं कोणताही दावायची हौस झालेली आहे माणसाला. बरोबर आहे का? iPhone 17 वाढलं तर तोंड पुढं करतच नाही, मोबाईलच पुढं करत. सावंतवाडीला गेलो, एका महिलेकडे मोबाईल होता एवढा लांबडा, दिवसभर माझ्या तोंडा पुढनं फिरवत होती. पण एकदा फोन आला नाही. मी म्हटलं मॅडम तुम्हाला दिवसात एकदा बी फोन कसा काढला? अहो म्हणले कसा येणार, त्याच्यात कार्ड कुठं आहे, नवऱ्यानं वापरून ठेवलेला घेऊन. मग आपण आयुष्यभर नवऱ्यानं वापरलेला वापरायचा का नाही? मग आपण 4 रुपये मिळवले पाहिजे ते का नाही? मिळवलं पाहिजे नाही सांगा माय मुलं. म्हणजे मी तुम्हाला बहीण मानून, आई मानून, जीव तोडून सांगतोय, मला वाटायला लागला की अशी मुलगी मला पाहिजे होती. मगाशी बोलत असताना मला आहे मुलगी, पण एवढा आत्मविश्वास घेऊन पाहिजे. तर उद्या हे मुलगी बघा भविष्य काय आहे याचं, 1 नंबरच होणार ना. मग आपण आपलं स्वतःचं गाडी किती जण येईल त्या 2 व्हीलर त्या कुणाला आली पाहिजे का नाही सांगा? खरं सांगा, आलं पाहिजे का नाही? तुम्हाला नाही आली, सुनाला घेऊन द्यायची, दिली पाहिजे का नाही? आता म्हणू नका आमचं काय झालं गेलं, बायकांचं असते. तुम्हाला एक प्रॉब्लेमच आहे, पर झालं की आमचं काय आता झालं गेलं. मग आपण स्वतः अन्याय करतोय का नाही? आमच्या बायकोला म्हटलं तू गाडी घे, गाडी घे. तिला गाडीतलं काय कळतच नव्हतं. मला म्हणलं बुलेट घेऊया. म्हटलं पाकच बाबरो काढायला अगं, म्हटलं गाड्यातलं तुला फरक कळत नाही, बारकी घेऊया म्हणलं. स्कूटी घेतली. स्टँडला यायला लागल्यावर सगळ्या गावाला सांगायला लागलं मला गाडी यायला लागली. त्या किर्लोस्कर कंपनी म्हणून आहे काय, त्या कंपनीत मयाबाचा देवाळा आहे, आणि कंपनीत देवाळ असल्यामुळे हेल्मेट घातल्याशिवाय आत सोडत नाहीत. ही 4 दिवसांनी खोबरं घेऊन आली, भांडार लावून आली. म्हणली मी मयाबाला गेली ती गाडी घेऊन. अगं म्हटलं तुला बिल हेल्मेटची सोडली कशी? काय नाही म्हणली. मला वॉचमॅन म्हणला मॅडम हळू न जावा. मी म्हटलं त्यानं वळखलं ग, तुला डोसकच नाही तर तू घालणार. पण मी आपलं फक्त असं म्हणायचं म्हणून म्हणलं बरं का, तशी लय शातीर आहे, चलाक म्हणतात का नाही तशी. आता ही नारळ दिला का नाही, दिला का नाही सन्मान म्हणून. हां आता कार्यक्रम झाला की मोबाईलवर बघायचं, तिचा मिस कॉल असतो. म्हणजे मी येईन ह्याची नाही तिला ओढ, नारळ. ती पोरासने विचारत नाही नवरा आला का म्हणून, नारळ आला का म्हणते. सोनं मागल्यावर चकाळी नाही, कोणच चकाळत नाही. नारळ मागल्यावर नाचतच होती, नारळ मागले, नारळ मागले.
ती गुरबीने करतीनं ते तुम्ही भांडी घासायचं भांडं असतं का नाही ते असं होलाचं काय म्हणतात त्याला तुम्ही जाळी तसली जाळी केली आणि त्यात टाकते ती नारळ आणि ती बिन सोलता कमी रेट निघत्या गुजराची बाईगत तिला आता शातीर झाली ती कमी कष्टात जास्त प्रॉफिट 2 रुपये कमी केलं की सोलायला लागत नाही ती म्हणती एकदा मी वर होतो मला म्हणली एक बाई आली म्हणली नारळ पाहिजे ती 4 नारळ पाहिजेत मला म्हणली 4 नारळ घेऊन यावं मी 4 नारळ आणलं दिलं ती बाई गेल्यावर मला म्हणते तुम्हाला काय देवानं बुद्धी दिली आहे का नाही अगं म्हटलं त्या बुद्धीवरच नारळ आणलं का माकड उड्या मारतो मी म्हटलं कशाची म्हटली बुद्धी काय बी बोललं पडले हसले म्हणजे बुद्धी झाली म्हटली बरोबर आहे म्हणतात काय बोल म्हटलं काय झालं तर मला म्हणली 4 नारळात एक बारका नारळ खपतो का नाही 4 मोठं घेऊन आलं बारका काय तुमच्या डोसक्यात फोडा ठेवली ती मग ही दिमाग तुमचाच चालू शकतोय का नाही महिलांचाच चालू शकतो ना आपल्या ध्यानात येतंय का वय कधी हा येतंय का नाही आता यांना विचारा यांना कारखान्याचा सगळा हिशोब कळतो इथं सीएनं गंडवलेलं यांना कळतं ना बँकेतलं सगळं कळतं दुनियाचं व्यवहार कळतात वर्षानुवर्ष यांच्या पॅन्टातलं पैसे काढलं कधी कळालं का कळालं का आणि 6 महिन्यानं माहेरला जाऊन येताना म्हणता भावाने केलं भावाने कधी ताजी केळ आणली का डिगावली घेऊन येतोय 5 रुपये डिगावली तो तुम्हाला सोनं करेल का पण हाय ना तुमच्या स्किल टॅलेंट आहे हो त्याचा वापर फक्त करायचा आज फडणवीस साहेब आहे त्यांची मंडळी बँकेत अधिकारी आहे 3 पद सोडलं का सोडता चांगल्या अर्थानं सांगतो सोडावा नाही मी गौरवानं सांगतोय सोडलं का शाहरुख खान 12,000 कोटी संपत्ती आहे तिची बायको डिझायनर आहे हे आता ह्या बंगले डिझाईन केलं ना ती करते अक्षय कुमार जे टॅक्स भरतोय ती माझ्या व्यावाक्या भरतात तिची बायको डिझायनर मग ही मोठी माणसांच्या बायका कामं करतात आपण काम केलं पाहिजे का नाही सांगा 4 रुपये आपल्याकडे येतील तर आपल्याला मूड येणार आहे मग आपल्याला जगात खर्चायला आनंद येणार आहे आपण लाजत बसलो तर आपल्याला होणार आहे का सांगा मग काय विकाराय लोणची पापड विकास साहेबांचा आता उद्योग आहे केळीचा ते आहे ना तुमचा बिझनेस येतात का नाही सगळ्या बायका येतात का कुणीही लाजून घरी बसायचं नाही उद्यापासून घरात बसणाऱ्या प्रत्येकानं आत्मचिंतन करायचं आणि उद्यापासून ह्यांच्यात कामगार कमी आहेत म्हणून सांगितलेलं नाही मला तुम्ही वेगळा अर्थ घेशील म्हणते तुला हे सांगाय बोलवलंय मी पण काम केलं पाहिजे का नाही सांगा काम नाही केलं तर आपल्याला पैसे येणार आहेत का आणि 4 रुपये आलं तर आपल्याला माहेरला पाटाचं जायचं असतं 9ला जायचं असतं तेव्हा पाटाचा 4चा गजर लावता का नाही लावत 4 वाजूस तर झोपलेली इथे एकतर महिला आहे का हो 3ला उठून बघते ना घड्याळ काय बिघडलं का सूर्याला काय आग लागली काय का माहेरला जायचं का चुकीचं आहे काय मग 9ला आपण आवरून आता जायचंच नवऱ्याला म्हणतो बरोबर नवरा काय म्हणतो जरा गावात जाऊन येतो बरोबर आहे का नाही ती कोण सरपंच आहे का गाव चालू होतंय का आता उमेदवारी ठरवणार आहे ती जात आहे कुठं बसते माहिती आहे डिग्रीत आणि तिथला कॅन असतो का नाही ते हायवेला जर ऍक्सिडेंट झाला तर कॅन फुटणार नाही गाडी फुटेल पण कॅनचं टोपान सुद्धा निघत नाही इतकं मजबूत सांगायचं दूध असतं बरोबर आहे त्या कॅनवर बसून 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 ती टोपान झिजी होते रगचानाच्या बाहुली झिजल्या ग झिजी होते आणि ती बोलतंय काय माहिती आहे का दुधात काय नाही म्हशीत काय नाही केळीत काय नाही आता ह्याच्यातच काय नाही तर त्याच्यात काय
असल्याच्या नादाला लागून आपल्याला माहेरला जायला होईल का? हा, वारलंय म्हणून कळाल्यावर मातीला सुद्धा जायचं होणार नाही आपल्याला. होईल का सांगा? आपल्याला गाडी आली पाहिजे. आणि सासवानी सुद्धा जरा मोठं मन करायचं. सुनाने गाड्या फिरवल्या म्हणलं की जीव वर खाली करा. लेकीनं गाडी घेतली म्हणलं की कसं वर भरून येतो. सगळ्या गावाला सांगितलं लेकीनं माझ्या गाडी घेतली, लेकीनं माझ्या गाडी घेतली. नुसते घेईल म्हटलं तरी जीव कसा गुदगुले होते ते का ना. आणि सुनानं घ्यायची म्हटलं तरी काय बाय एवढ्या कष्टाने शिकवला. पुन्हा म्हणायचं नाही कष्टाने शिकवलं म्हातारे. कुणी पोरं देवाला सोडलेली नाही ती, सगळ्यांनी कष्टानं शिकवली. ऐश्वर्यानं सुद्धा बाळू धुतली. ती पोर आहे म्हणलं की ते सगळं येतंयच. आपण कष्टानं शिकवले म्हणाय नाही. सुनानं बी काय सासूपाशी सारखं 4-10 वर्षात बघितलं तिला राग येणार का नाही? येणार का नाही सांगा? मग जरा तुम्ही शातीर व्हा की. पदूर घ्यायचा, आत्ते तुळजापूरला जाऊन येते म्हणायचं, आत्ते पंढरीला जाऊन येते म्हणून. बाहेर आल्यावर हायवे लागल्यावर 50चा गॉगल मिळतोय, घालून 4 मैत्रिणी फिरून याच. खोबरं बिबरं वाटत कोणाच वारीची माणसं भेटती तीच त्यांच्याकडे घ्याच ती चरा पुढ्या ते चिरमुऱ्याची याच घरला. जीवनात आपण आनंद घ्यायचा असला तर माझ्या गाडीला जेवढं त्याला लागत नाही तेवढं माझ्या बायकोच्या गाडीला त्याला लागतं. मला एक जण म्हणला लय बायकोला ढील दिली असं कधी अडचण येईल. पोरं बाळ झालीत म्हणजे जाऊ दे आता काय माझा असं बिन तसं बाहेरच जीवतोय. पण त्याला संपलं की मागे येते काय करायचं. परवा तर घरात अशी झोपली होती. सरकारी दवाखान्यातला बाकडं पेशंट ऍडजस्ट होऊन झोपतो का नाही? म्हणजे बाकडं बी बारका असतं आणि पेशंट बी मराय झालेला असतो बघा. काय बाकडं का सवणे साहेब तेवढं द्या सगळ्या दवाखान्याला. असं गारवानी पेशंट बसला असं जरा 4 बाकडी द्या. हाय ना बघा ती घसारतेच पुढं गारवानी तर अपुरी असतील का नाही. मग ते ऍडजस्ट होऊन झोपतील, ऍडजस्ट होऊन. तशी बायको आमची डबल बेडवर ऍडजस्ट होऊन झोपली होती. म्हणजे अंगाखाली काड्याची पिट्टी गावल्या गत ते फील येत होतं. हिकडं वळी तर हिकडं पडल, हिकडं पडली तर हिकडं पडल, आणि नुसती हल्ली तरी बेड मोडल. म्हणून मी नुसतं आपलं हाय का बघितली. नाही हिच्या कर्माने ही जायची. नितीन सर माझी वाट बघत. 13वीलाच या म्हणायची पाळी यायची मला. तर शंकरानं 3रा डोळा उघडावा तसा उघडला. मी म्हटलं तुला काय होतंय काय ग? तर मला म्हटली मला कसंच होतं. हा एक विषय मला आज कळू द्या. तुम्हाला कसंच होतंय म्हणजे काय होतं? ह्यांना विचारा काय होतंय, काय होतंय तुम्हाला आत्ता? गुडघं दुखते, ती मान दुखते, बरोबर काय तर होतंय का नाही? एका मिनिटात माणसं सांगतात बाबा. कोणी लाजत नाही. सगळे सांगतात दाताचा प्रॉब्लेम आहे, मानाचा आहे, इकडं आहे तिकडं. कोणी लाजत नाही का नाही? बायका बघा विचारलं की कसंच होतं. याचा अर्थ ह्यासने काहीच होत नसतं. इथं आली जरा काय काम करायला लागलं की काय झालंय वहिनी आज काय काम? जरा कसंच होत आहे का? आणि दुसरं एक तुमचा डायलॉग काय माहिती का? एवढीच भाकरी खाल्ली. आता बॉम्बला केली कुणी, खाल्ली कुणी, त्याला काय रजिस्टर आहे का? किर्द वाउचर खातावनी भिकाऱ्याला एक दिली लगे वाउचर काढून त्याला दिलं. काय आहे का तसलं? रेकॉर्डच नाही. ती सांगून काय आहे? पण सारखं म्हणायचं एवढीच केली. बरं आता उन्हाळ्यात ती काय खुरुड्या बिरुड्या करता का नाही? पात्याला एवढी एवढी असतात का नाही? ते भाग्यश्री तिरंगा हॉटेलवाल्या गत असं मोठी पात्याला असतात. ती गच्चीवर नेतं कोण? नवराच नेतो का? हा कोण नेतो? नवराच नेतो. खाली कोण घेतं? नवराच घेतो. आबाळ आलं वर घ्या, आबाळ गेलं खाली घ्या, काय वाटेल त्याला लावते. हा वांढर आलं खाली घ्या वर घ्या, ती वांढरागतच होऊन जाते. बरं एवढं सगळं केल्यावर प्रामाणिकपणानं जर घातलं तर रोज एकदा तर ताटात एक पापड यायला पाहिजे का नाही? रोज एक पापड यायला पाहिजे का नाही सांगा? एवढं केलंय म्हणल्यावर. पण बेंद्राशिवाय ह्यांच्या ताटात आहे
हाय का? मग ही जातं कुठं? ही जातं तुमच्या तोंडाला जेव्हा चव नसती का ना, आणि हे सगळ्याला सांगत सुटतंय 10 पोती शेंगा झाल्या, 10 पोती शेंगा झाल्या. 9 बायकोनं दुपारच्याच खाल्ल्या आणि पुन्हा पलपट दावते म्हणते उंदरानं पाक मात्र केलं. खतरनाक म्हणतो. वहिनी ऐकतेल्या कार्यक्रम इथं होईल सत्कार घरात. आहे का नाही सांगा. आईल तुम्हाला पटतंय? छान आहे, समाधान. तुम्ही हसून सोडून देताय. कृपाच म्हणायची परमेश्वराची. नाही खरंच म्हणजे तुम्हाला पटतंय, मला खरोखर समाधान आहे बरं का. म्हणजे सत्य आहे का नाही सांगा. होयच म्हणताय बस. काय आता ह्याच्या पलीकडे काय राहिलं ना. आता वकील आहे तुम्ही, आय विटनेस मिळालेला आहे. तर मला म्हणले मला कसंच होतं. मी म्हणलं नक्की काय होतंय सांगू. तर मला म्हणले सकाळी जेवाय बसले, जेवत असताना शेवटचा घास तोंडातच फिरायला लागला. तासात आमच्या 3 पंक्ती होत्या. एका गावानं म्हणजे असा पुरोगामी विचार केला, महिलांना आधी जेवाय घालायचं. त्यांना बी हाऊस वाटली. पहिलीच पंगत महिलाची बसली. माणसं 5 वाजता मागं आली तरी चालूच. आणि तुमचं नाही म्हणणं बी असं असतं की पुढल्याला घ्यायचं आहे का नाही कळतच नाही. नको करता, होय करता. मला म्हणली तासाभराने शेवटचा घास तोंडातच फिरायला गेला. मी मनातच म्हणतोय म्हणून मला टिकले. मी मनात म्हटलं त्याच्या आधीच 4 घास कमी खाल्ला असतं ही वेळ आली असती का. तर मला म्हणते तुमच्या बाटलीतलं जरा औषध पिली. तरी मला शंका आली. टीव्ही इकडे होता आणि इकडे बघत होती. कुठं तर मिसअंडरस्टँडिंग होतोय म्हणून म्हटलं पहिला टीव्ही बंद करून ये बघू. तर जाऊन फ्रीज बंद करून आलं. डेटॉल ही काय प्याच औषध आहे का. मी म्हणते दवाखान्यात जाय का. तर मला म्हणते पुणे बिन्याला नको, गावातच जाऊया. आता आमचं आयुष्य सम्राट 500 नाशूला खाऊन गेलं. हिला पुण्याला आणाय आम्ही काय डोक्यावर पडलोय. म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे तर गावातच जाऊया. तर मला म्हणले दवाखान्यातच जायचं तर आणि 4 घास खाऊन घेते. मला इंजेक्शनची रिॲक्शन येते. आता इथं सगळे राजकारणातले तरबेज आहेत. आमदारा मागं पळणं सोपं, खासदारा मागं पळणं सोपं, कुठल्या बी नेत्याबरोबर पळणं सोपं, पण बायको सोबत चालणं सगळ्यात अवघड. आपण बायको सोबत निघालो समोरने एखादी महिला निघून गेली तर आपल्याला एखाद्या साडीचा कलर आवडतो की साडीचा. मग सगळ्याच साड्या दुकानातच बघायच्या का. बरं दुकाना पुढे उभा राहून आपण एखादी साडी बघायला लागलो तर ती काय म्हणतो माहिती आहे का, साहेब न्या वहिनीला चांगली दिसल. आता वहिनी काय हिची मावस बन आहे. असल्या 2 जोडायला लागतात सांगून पटेल का त्याला. म्हणून सामान्य माणूस काय करतो, हिंडती फिरती साडी बघतो. लगेच बायको आपल्याला डुसलून म्हणते होय आता गेलेल्या महिलेची साडी बघितली का. ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड. बघितले म्हणलं तर हा तुम्ही काय सोडताय, आणि नाही म्हणलं तर कुठं वर तोंड करून फिरता. आणि तुमच्या सगळ्याची माफी मागून सांगतो बरं का, ते डॉक्टर गेलं का, ते डॉक्टर सुद्धा तुम्हाला सामील असतात. कसलीही दणदणीत महिला असो, डॉक्टर म्हणतं हिला रक्त कमी आहे. इथं बसलेले प्रत्येकीचं रक्त कमी आहे बघा, मी सांगतो आहे का ना. बरं कधी 4 बाटल्या लावल्या का हो तुम्हाला, असं नेहलन 4 बाटल्या लावून विषय मिटवला का, अजिबात नाही. आणि ती रक्त कमी आहे म्हटलं की तुम्हाला तसा फील येतो, माझा HB कमी आहे. आणि ते हॉलमध्ये सुद्धा असं भिताड धरून चालतं. नवरा म्हणतो आयला पोरं बाळ आहे ते हाय नुसतं जगलं तरी भात झालं. आणि ती बाहेर गेल्यावर छया नाचते आल्या. पण ते लगे फील येतो मी आजारी आहे. होतं का नाही तसं सांगा. मग आपल्याला नको वाटतं काय करायला, काम करायला वगैरे.
डॉक्टर म्हणले तर डॉक्टर काय करतात माहिती आहे का? डॉक्टर बाटली लावत नाहीत, काय म्हणतात, हिला दूध द्या, सफरचंद द्या, रताळं द्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिला विश्रांती द्या. म्हणजे 60 एकर एकटीच बांगलत असल्या गती. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणले वहिनी का आलाय? बायको म्हणले मला कसंच होतंय. डॉक्टर म्हणले तुम्हाला पाण्याची अलर्जी आहे, तुम्ही अजिबात भांडी घासू नका. बायकोने माझ्याकडे बैठलं म्हणली काही अडचण नाही. ठीक आहे म्हणलं, उभे उभे घासून टाकायचे. पुन्हा म्हणला धुनी सुद्धा धुवू नका. बायकोने माझ्याकडे बैठलं म्हणले काही अडचण नाही. पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका. आता लयच व्हायला लागलंय म्हणून म्हटलंय डॉक्टर माझ्या बी घशात जरा खाऊ. तर मला म्हणतो बिडी वाढता काय? नाही म्हणलं गांजा ओढत आला का कधी तर आमच्या बाजूनं बोलत जा की म्हटलं. आहे का नाही सांगा? परवा सासरवाड्याला गेलो, बायको सासू अशी फुसफुस फुसफुस. आईला म्हणले हिला काय अंगाबिंगात आलं का काय? हुशार माझ्याकडे बघून मला म्हणते जावाय बापू माझ्या पोरगीला मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळल्या. मी म्हटलं पण तिला सांभाळताना आमच्या हाताला फोड आलं की. परवा अशीच एकदम मूड मध्ये आले, मला काय म्हणते माहिती आहे का, माझा स्वभाव कसा वाटतोय तुम्हाला? दिवसात 2-3दा मला म्हणली माझा स्वभाव कसा वाटतोय तुम्हाला, माझा स्वभाव कसा वाटतोय तुम्हाला. म्हणलं का असं, तुला काय शंका यावी? काय नाही म्हणली, माझी आई म्हणते हा तुझ्यापेक्षा जावाय बापूचा स्वभाव चांगला आहे. मी म्हणलं बघ आता कंपनीलाच आपल्या प्रोडक्ट बद्दल शंका तर तू ग्राहकांच्याकडे फीडबॅक कशाला घेतोस? माझ्याकडे आता तिला बी विनोद बुद्धी सुचले बरं का, सहवासाचा परिणाम होतो ना. मी लायब्ररीत बसलो तर मला म्हणते नाश्ता केला, या 4 वाजले होते. मग मी मूडमध्ये होतो, मी म्हणलं काय केलायस? तर म्हणली गारा केलाय. तर मला म्हणली, मी म्हणलं तूप गाठलंयस का त्यात? मला म्हणते नाही, उंदर मारायचं औषध गाठलं. मी म्हणलं मला याला उशीर होईल, खाऊन झोप. अवघडच आहे का नाही सांगा? ही नाती ही म्हणजे मला खरंच अण्णांचं मला खरं सांगायला बरं वाटतं. आमचे भयंकर असा कार्यक्रम आता दाजीच येत आहेत. मला फोनवर फोन 10-12 मिस कॉल पडले की भीती वाटते का नाही? मी बहिणीला एकदा म्हणलं काय, म्हणलं सारखा कशाला असं फोन करत बसतेस? म्हणलं पुढल्याला काय समजायचं, काय समजायचं? म्हणले बहन जिवंत आहे, काय मुर्दा तुला फोन करतोय म्हटली. आम्ही एका ठिकाणी गेलो आणि कार्यक्रम होता, आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम झाले. एक मॅडम होत्या, साहित्यिक होते. आता नितीन सर आहे तसं साहित्यावर प्रेम करणार. ते म्हणले जेवण बनवलंय. बरं म्हणलं जेवण बनवलंय. मग गेलो, ते जेवण असं बनवल्यानंतर एक ताट देते, आणि ताट दिल्यावर आपण कसं पाहिजे तीच देतात ना आणून, पाहिजे तेवढं. मी जेवाय बसलो होतो तर तिने जी काय असेल ती सगळी भांडीच ठेवली पुढं, म्हणजे बासुंदी बिसुंदी जे काय असेल ते ठेवलं. मग माझ्यासोबत एक मित्र होता, श्रीकांत माने म्हणून निवेदक आहेत ते, आणि ते आम्ही सगळं ते जेवत असताना आम्ही म्हणलं हे ती मॅडमची सासू काय म्हणल्या, तुम्ही हे सगळं घ्या का, तर हे सगळं तुमचं झाल्यावर आम्हाला राहील ते आम्हाला शेजाऱ्यालाच द्यायला लागणार. मला वाटलं काय मांजरानं तोंडबिंड घातलंय का काय, आता असं कसं काय म्हणायला? म्हणलं का, तर म्हणलं आमच्या सगळ्यांचा उपास आहे, ती फक्त तुमच्यासाठी केलंय. ठीक आहे म्हटलं. झालं. गाडीत नेत असताना बहिणीचा फोन आला, मी उचलला नाही. पुन्हा फोन केला, उचलला. आणि ती एक वाक्य बोलली, इथं जाहीर न बोलण्यासारखं आहे पण आता हाय आपण घरच्यासारखं. मला म्हणली कुत्र्या म्हणले फोन उचलाय काय झालं असं ती म्हणली. ती स्पीकरवर होता गाडीत ऐकायला. मग मी जरा बोलून ठेवला. माझा मित्र मला काय म्हणला माहिती आहे का, एक त्या मॅडम आहे त्या की जिने त्यांच्या घरात सगळ्याचा उपास असताना एवढा सरबराई केली, आणि सख्खी बन असताना ती तुला म्हणते की कुत्रा फोन उचलाय काय झालं. मी त्याला म्हणलं आता जाताना जर आपला ॲक्सिडेंट झाला तर त्या दवाखान्यात सेवा करायला ही बहन येणार आहे, ही नाही. का काय चुकीचं आहे असं?
आपल्या अडचणीच्या वेळेला आपली बहीण येणार आहे, ह्याच्या पलीकडे जगात काय नाही. बहिणीला फक्त कसली अडचण असू दे, कोणी असू दे, आपण जाऊन काय नाही, मी हाय हा एक शब्द म्हटले तर त्या बहिणीला जगाची ताकद येते. भाऊ नुसता म्हणला की मी आहे, ह्यानं सगळ्या जीवनाचा आनंद होतो आणि जगण्याचा आनंद होतो. त्यासाठी आपण हे सगळं करायचं असतं. आणि म्हणून आज इतकं आलो. आज मला एक विचारपीठाची आचारसंहिता म्हणून म्हणत नाही, किंवा आपलं एखाद्या ठिकाणी आलोय म्हणून म्हणायचं नाही. माणसाकडे अर्थकारण आलं की माणूस दुसऱ्याला जरा जेमतेम ठेवाय बघतो. एवढं साम्राज्य मिळवून सुद्धा ह्या कुटुंबात इतकी नम्रता आहे, इतकी शालीनता आहे, सगळ्यांचं वागण्याची जी पद्धत आहे, निश्चितपणानं साहेब आम्ही आज तुमच्याकडं मी स्वतः शिकून गेलो की बाबा भविष्यात, बाबा मला एका भविष्यात दैवयोगानं जर यश आलं तर बाबा ह्या पद्धतीनं जगणं सामान्य असं. किती सगळे असे घरच्यासारखे, किती दंगा आणि किती बोलणं, म्हणजे चौकात बसल्यासारखं. एकाला तर प्रोटोकॉल होता का, म्हणजे जाहीररित्या म्हणतो, एखाद्याच्या घरात आलो याचं भान होतं का कुणाला? एखाद्याच्या आपण घरात आलोय असं एकाच तर वर्तन होतं का? हे यश कुणाचं आहे तर महेंद्र साहेबांचं आहे की तिने ती मोकळीक दिलेली आहे आपल्यापणानं सगळ्याला जाणं. एवढं स्वप्न आम्ही रोज फिरतोय. माणसं नाही दुसऱ्याच्या घरात कसं बोलणार, कसं वागणार, पण ही मर्यादाच ह्या घरात नाही. आणि हे सगळे तुम्ही सगळे इतकं नम्रतेनं करताय. बायका आता लय धाडशी झाले. तर पहिलं काय करायचं, चहा एखाद्याला म्हणला मला शुगर आहे दादा, तर महिला काय करायच्या, तुमच्या वयाच्या ज्या आहेत त्या काकी, त्या कबशी भरून द्यायच्या का नाही, कबशी भरून द्यायच्या. म्हणायचं तुला शुगर होऊ दे, नाही किडनी फेल होऊ दे बाबा, आमच्यात दूध नाही तुला वाटून, आमच्यात साखर नाही तुला वाटून द्यायचं ना. आता बायका झाल्या धाडशी. एका सासवासून अशा माझ्या तोंडा पुढंच बसले त्याशी, आणि मी गेलो हॉलमध्ये असं बसलो, असं माझ्याकडे बघायला लागल्या. म्हणलं अहो मी काही जनगणनेला आलेलं नाही, बघताय. तर दोघी संघ मला म्हणते ते चहा ठेवायचा काय. आता हिने पाकच आता चहा ठेवायचा काय ना हाय म्हणलं, आता काय बोलायचं. पण मी बी जरा शातीर झालो. म्हणलं आता चहा प्याचाच आहे, पण द्या म्हणणं जरा कमीपणाच आहे का नाही, ठेवा म्हणणं म्हणजे काय आहे का, आपल्याला काय राहिली काय इज्जत. म्हणून मी आयडिया काय केली, मी काय म्हणलं कोरा ठेवा, मी जरा स्टेटस वाढतो ना. कोरा ठेवा म्हणलं जरा वाटतंय ना, म्हणजे मागायचं बी आणि ठेवा म्हणणं म्हणजे कसं वाटतं, ही कोणतर बाय आल्या का भंडारा घेऊन आणि ती चहा ठेवा नाही भाकर द्या म्हणते, तसं झालं ना. म्हणून मी काय म्हणलं आपलं कोरा ठेवा. तर दोघी संघ म्हणते त्या साखर घालायची का. मग आता दूध बी नाही, साखर बी नाही, मग वल्या बाळत निघत कोमट पाणी पिऊन जाऊ काही जर. काय धाडस वाढलंय माणसांचं. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, बसलो, असाच हॉल वेल जिथल्या तिथं अर्धा तास कोणीच माझ्याकडे बघितलं नाही. एक महिला आली छुम 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 करत, एवढा लांबडा कप, मोराचं चित्र, त्यात काजू पिस्ता बदाम असलं असं मला वाटलं. बघून वाटतंय असं, कपच बघितलं वाटतंय ना. म्हणून मी मान वर करून बघितलं तर दुष्काळातल्या हिरगत त्यानं तळ गाठला होता. आणि मला म्हणते 1200चा आहे. म्हणलं 12 ते चहा घालायचाच का. पुन्हा गेली, दुसरा ट्रे घेऊन आली, छुम 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 करत, त्याच्यात लाडू होता. लाडू एवढा होता, एवढा होता, एवढाच होता. आणि असा नका धरून मला म्हणते अक्का काय चहा. मी म्हणलं तुझ्या लक्षात कसंही ना मी उपाशी आहे. तर मला म्हणते अक्का खायचा. मी म्हणलं काय वहिनी चेष्टा करताय, आता आपण मी सुशिक्षित आहे वाटाय नको का, मला सरेल का. तर मला म्हणते खाताना सांड वगैरे नका, नाहीतर मुंग्या होतील. मुंग्या म्हटल्यावर मी पायच वर घेतलं. मला म्हणले का हो मुंग्या म्हणलं एवढं घाबरला का. म्हणलं आम्ही गावाकडची माणसं, पंढरपूर कोल्हापूर सोलापूर, मुंग्या म्हणल्यावर घाबरतो का हो. म्हणले तिकडे नसतात काय. कुठल्या हो म्हणलं हिथंच कुठं तर बघाय गावल्या. तर आता हिला काय सांगायचं, आमच्या भाकरीच्या बुटीत सगळ्या मुंग्याच असते. हरभऱ्याचं डाळ जाडून खाल्ल्या का आम्ही चपात्या जाडून खातोय म्हणून सांगू काय. तर मला म्हणते चला तुम्हाला हॉल दाखवते, किचन दाखवते, टेरेस दाखवते, कमोड सुद्धा दाखवते. 70,000चा आहे. मी म्हणलं एवढा एवढा लाडू चारून
कशाला कमोड दाखवतेस? मोठे मोठे 4 गाठले असतेस, तू दावले नसतेस तरी आम्ही दरवाजा मोडून बघितले असते. खूप छान दाद देत आहे. आपलं जीवन निर्व्यसनी सुंदर विचारांनी आणि साहित्यानं भरलेलं असलं पाहिजे. आपल्याला कुठलंही व्यसन नाही ठेवलं. आपण जगण्यात दुसऱ्याचं फक्त चांगलं गुण घेत गेलो तर जीवनात प्रचंड आनंद आहे, प्रचंड आनंद आहे. आणि तो आनंद आपण घ्यायचा आहे. ह्याच्या पलीकडे ह्या जगात काही नाही. एका माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो समुद्राच्या किनारी गेला आणि त्यानं बघितलं तर वाळूमध्ये पावलाचे ठसे उमटले होते. त्या माणसानं बघितलं तर त्या पावलांच्याकडे बघत असताना त्याच्या खांद्यावरती हात पडला. त्यानं वर बघितलं तर परमेश्वर होता. त्या माणसानं परमेश्वराला विचारलं की परमेश्वर, ही वाळूमध्ये पावलाचे ठसे कुणाचे आहेत? तर तो म्हणाला की बाळ, तुझी आयुष्यभर जीवनवाट चालत आलास त्या पावलाचे ठसे आहेत. त्या माणसानं पुन्हा एकदा त्या पावलांच्याकडे निरखून पाहिलं तर काही ठिकाणी आणखी एका माणसाच्या पावलाचे ठसे होते. त्या माणसानं पुन्हा परमेश्वराला विचारलं की काही ठिकाणी आणखी एका माणसाच्या पावलाचे ठसे आहेत, ते कुणाचे आहेत? त्यावेळेला परमेश्वर म्हणाला, बाळ, तुझी जीवनवाट चालत आलास त्या पावलाचे ठसे आहेत. त्या माणसानं पुन्हा एकदा त्या पावलांच्याकडे निरखून पाहिलं तर काही ठिकाणी एकाच माणसाच्या पावलाचे ठसे होते. त्या माणसानं पुन्हा परमेश्वराला विचारलं की परमेश्वरा, काही ठिकाणी एकाच माणसाच्या पावलाचे ठसे आहेत, ते कसे काय? त्यावेळेला परमेश्वर म्हणाला, बाळ, ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आली, ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आली, ज्या ज्या वेळेला जवळची माणसं तुला निंदली, तू संपावास म्हणून ती लढत राहिली, कुडत राहिली, जळत राहिली, जगावं की मरावं असा प्रश्न तुझ्या पुढे उभा करत राहिली, त्या वेळेला एकाच माणसाच्या पावलाचे ठसे आहेत. तो माणूस सद्गतीत झाला आणि पाणावलेल्या डोळ्यानं त्यानं परमेश्वराला विचारलं, म्हणजे परमेश्वरा, अशा कठीण प्रसंगात तू सुद्धा माझी साथ सोडून गेलास? त्यावेळेला परमेश्वर म्हणाला, नाही बाळ, ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आली, ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आली, ज्या ज्या वेळेला जवळची माणसं तुला निंदली, तू संपावास म्हणून ती लढत राहिली, कुडत राहिली, जळत राहिली, जगावं की मरावं असा प्रश्न तुझ्या पुढे उभा करत राहिली, त्या वेळेला मी तुला उचलून घेतला होता. एका माणसाच्या पावलाचे ठसे आहेत, ते माझे आहेत. मित्रांनो, तो माणूस स्वप्नामध्ये होता. स्वप्नामध्ये माणसाला देव भेटतो. जागेपणी माणसाला माणसात देव शोधावा लागतो. ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात दुःख येतील, ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात संकट येतील, ज्या ज्या वेळेला जवळची माणसं आपल्याला निंदतील, आपण संपावत म्हणते लढत राहतील, कुडत राहतील, जळत राहतील, जगावं की मरावं असा प्रश्न आपल्या पुढे उभा करत राहतील, त्या वेळेला स्वर्गीय अण्णांच्या विचाराच्या पावलाचे ठसे आपल्या जीवनाच्या वाटेवर पडावेत, अशी लाख लाख शुभेच्छा देतो आणि